काय अरे बोलते. इराचं पण तेच झालं. तिची एक्झाम चालू होती ना, तर ती हं, हं. बोलली तिचा काहीतरी थोडा अभ्यास कमी झाला होता. ती खेळत बसली खाली, लेट आली आणि मग नंतर म्हणते की मम्मी मी जे केलं होतं, जेवढा केला होता तेवढाच झाला आणि सगळं माझ्या मनासारखं झालं. टीचर पण काही नाही बोलली. म्हटलं अच्छा. बरं आहे तुमचं मॅनिफेस्टेशन सुरू होऊन होऊन जातं. जातंय. आणि लवकर होतं लहान मुलांचं. लवकर कारण होतं. त्यांच्या फिलिंग प्युअर असतात ना. आपल्यामध्ये कसं अँगर, हेट्रेड हे ते आपलं एवढ्या दिवसांचं जास्त. कंडिशनिंग असतं. बरोबर. ते प्युअर हार्ट असतात त्यामुळे ते जे बिलीव्ह ते करतील ते लवकर येतात. हा. लवकर होतं. हो. लहान मुलांचं. तिचं असाइनमेंट पण जोरात चालू आहे साराच्या. बरं बरं तिला वेळ पण असेल. ती हे करते, आई सोनाली आंटीला सांग पटकन जॉईन झालंय का टाईम. अभ्यास बिभ्यास सगळं करून बसते ती. बरं बरं छान आहे. तुम्ही पण तिच्या असाइनमेंट सोबत बसायचं ना. हो मग ती इथेच होतं ना. बसते. ती हा, बघते, तू वाचते ना तेव्हा ती बरोबर आहे. बघते आणि बरोबर करते. हम्म, माझं पण चालू असतं तिच्या बरोबर. बरं बरं सगळं वातावरण हम्म. छान चाललंय म्हणजे. हा एकदम मस्त. तेवढाच एक तास भेटतोय छान. हा. नाहीतर असं काय काय आपली कामं मामा चालूच बाहेर असते. गेले का? पप्पा बाहेर हो. गेले तिचे व त्याच्यामुळे. बरं. मामांचं काय फिरणं चालूच आहे. हम्म. हम्म. चालेल चालेल. ओके. चला बरं झालं बोलले तुम्ही. तेच तेच काही क्वेश्चन असेल तर मला सांगत जा कोणाला काय म्हणजे क्वेश्चन पण विचारत जा म्हणजे शेअरिंगच पाहिजे असं काही नाहीये. हा क्वेश्चन बरोबर. असला तरी असं दुसरं कोणी कारण मग ते दिवसभर काय होतं ते मेसेज मेसेज मला दिवसभर बघण्यात जातो ते. इथे बोलायला घाबरतात की काय काय माहिती. मे बी माझं हे असं असेल, तू आता हे असं सेशन ठेवलं ना ठेव. हे हा. ठेवलं का सेशन बंद झाल्यावर मग मेसेज किंवा नंतर सगळे मेसेज करतात 10 वाजता किंवा मग दिवसभर माझं आता कॉलवर तू पण कंपल्शन कर की इथेच बोलायचं. हा तेच तर इथे शेअर करा क्वेश्चन विचारा जे पण आहे ते हा. ते सर्वांना पण समजेल मग. सगळ्यांना समजतं आणि क्वेश्चन कधी कधी काय असतं एक जण घाबरून नाही विचारत मग कधी कधी तो दुसऱ्याच्याही मनात असतो. हा बरोबर. सगळ्यांचं म्हणजे एकाला सोल्युशन दिलं की सगळ्यांचं होतं असं. हा तेच ना. हम्म. चालेल. चलो ओके. आपण जाऊया मॅच आणि आज आता अजून सुरू होतं 1 मिनिट तर पाण्याचा ग्लास घेऊन या पाण्याचा सगळ्यांनी शेवटी आपण पाणी पिणार आहे सगळे सोबत. काय झालं ना. तर आजचा टॉपिक आहे मॅजिक इन्ग्रेडियंट. तर आज आहे मॅजिक इन्ग्रेडियंट. मॅजिक इन्ग्रेडियंट म्हणजे असं एक तत्व जे आपण आपल्या सोबत घेतलं तर आपली फ्रिक्वेन्सी जास्त लवकर चेंज होऊ शकते. तर ते मॅजिकचा पोर्शन जो आहे तो आपल्यात काय असा टाकायचा की ज्याच्याने आपण जास्त पॉझिटिव्ह फील करायला लागू. तर त्यांनी असं दिलंय की कप आहे त्याच्यात कपात आता आपल्याला जे जे कोणी काय पित असेल ते कॉफी चहा आणि त्याच्यासोबत 2 बिस्किट किंवा काय टोस्ट तिने ठेवले आणि चमचा आहे. तर त्याच्यामध्ये असं आपण काय टाकायचं की मॅजिक होईल आणि आपल्याला ते फील होईल. तर ते आज आपण डिस्कस करणार आहे. अ थँकफुल हार्ट हॅथ अ कंटिन्युअल फीस्ट म्हणजे जे हार्टमध्ये थँकफुलनेस धन्यवाद ग्रॅटिट्यूड कृतज्ञता आहे त्यांना कायमच मेजवानी भेटणार आहे. म्हणजे मेजवानी इन द सेन्स जेवणाच्या स्वरूपात पार्टीच्या स्वरूपात अबंडन्सच्या स्वरूपात सगळ्या स्वरूपात. द जर्नलिस्ट अँड बिझनेसमॅन त्यांनी हे सांगितलं WJ कॅमेरॉन. तर ते कसं तर गिव्हिंग थँक्स फॉर फूड बिफोर यू ईट इज अ ट्रॅडिशन दॅट हॅज बीन फॉलोड फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स dating back to the ancient Egyptian with the fast pace of life in the 21st century. Taking the time to give thanks for a meal has more often than not been left behind, but using the simple act of eating and drinking as an opportunity to be grateful will increase the magic in your life exponentially.
म्हणजे त्यांनी काय सांगितलं की एन्शियंट ट्रॅडिशन जी आहे, जी सगळ्यात जुनी हजारो इयर, थाउजंड्स ऑफ इयरच्या आधीची एक ट्रॅडिशन आहे, ती सगळ्या धर्मांमध्ये सगळीकडे, पृथ्वीवर सगळीकडे ती ट्रॅडिशन आहे, जी प्रथा आहे, एन्शियंट इजिप्शियन्स मध्ये पण आहे. तर ती आहे की जेवणाला थँक्स म्हणणं. तर आता 21st सेंचुरीमध्ये आलोय आपण, तरी पण आता पण लोक म्हणतातच ना जेवणाच्या आधी थँक्स. प्रत्येक जेवणाच्या आधी, प्रत्येक मील, डिनर, लंच, ब्रेकफास्ट, त्याच्या आधी आपण थँक्यू म्हणायचं आहे. तर ती ट्रॅडिशन, आता इजिप्शियन्स जे लोक आहेत ना, त्यांनी पिरॅमिड्स वगैरे बांधलेत, तर ते पिरॅमिड्स एवढे जुने आहेत, ते अजून टिकले. आणि इजिप्शियनची जी संस्कृती आहे ती सगळ्यात जुनी असं म्हणतात. आणि ते लोक जास्त सायंटिफिक होते, कारण त्यांच्या संस्कृतीमध्ये सायन्स पण इन्व्हॉल्व होतं. म्हणजे आपल्या पण संस्कृती, ते भारतीय भारतीय संस्कृती, ती हडप्पन संस्कृती, ह्या सगळ्या संस्कृती जुन्या आहे आणि त्या तेवढ्या सायंटिफिक होत्या. कारण त्यांचे जे आता इजिप्तचे जे पिरॅमिड्स आहे, त्याच्यात ममीज जे आहे, ते अजून पण त्यांनी टिकवून ठेवलंय. म्हणजे त्यांना ते तेवढं सायन्स माहिती होतं ना, की कसं ते पिरॅमिड्स बांधायचे, त्याचं स्ट्रक्चर, आर्किटेक्चर. आता पण या लेवलला सुद्धा आपण ते बांधू नाही शकत आहे, त्यांनी जे बांधलेत तिथे पिरॅमिड्स. आणि ते मम्मीज जेवढे टिकवले हजारो वर्ष, तेवढं अजून आत्ता पण आपण नाही करू शकत. तर त्या लोकांना ते नॉलेज होतं. जर त्यांनी ते थँकफुलनेस, अन्नाला थँकफुलनेस म्हणायचं शिकवलंय, तर त्याच्यात पण काहीतरी सायन्स असेल ना. तर त्यांनी ते सुरू केलंय आणि हे सगळ्या संस्कृतींमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे आपलं लाईफ खूप मॅजिकली, एक्सपोनेन्शियली चेंज होणार आहे. ते कसं, आता तुम्ही जे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करताय, ती तिच्यानी तर होणारच आहे, थँक्यू, धन्यवाद, कृतज्ञता. पण ही आपल्या आतल्या पेशींपर्यंत जाण्याचं जे काम आहे, ते आपलं अन्न करणार आहे. तर आता ती पुढे सांगते रॉन्डा. इफ यू थिंक अबाउट अ टाइम वेन यू वर रिअली हंग्री, यू विल रिमेंबर दॅट यू कुड नॉट थिंक और फंक्शन नॉर्मली. युअर बॉडी फेल्ट वीक. यू माइट हॅव स्टार्टेड टू ट्रेम्बल. Your mind became confused and your feelings plummeted. All of this can happen after not eating for just few hours. You need food to live, to think, and to feel good, and so there is a great deal to be grateful for about food. तर आपण फूड, जर काही तास जेवण नाही केलं, जो आपला रोजचा टाइम आहे, आता मी 7:30ला जेवून घेते, तर मी 8, 8:30, 9 पर्यंत जर जेवली नाही, तर मला कन्फ्यूज व्हायला लागतं, मला त्रास होतो, फंक्शन नाही करू शकत आपण, इरिटेट होतो, असं गळून गेल्यासारखं होतं, एनर्जी फील नाही होते. 1-2 तासांनी नाही, जर आपण दररोज 3 टाइम जर कंपल्सरी खात असू, तर आपल्याला ते 2-4 तास, 5 तास, दिवसभर उपाशी राहणं होत नाही. माझ्यानी पण उपवास जास्त निघत नाही, माझा खूप हेडेक होतो उपवास जर केला, मला तर खूप असं सुचत नाही, चिडचिड होते, माझा पूर्ण एनर्जी लॉस होतो, असं डोकं दुखतं माझं. तर मे बी ती फूडची सवय असते आपल्याला, त्यामुळे आपण कन्फ्युजन वगैरे, नीट डिसिजन मेकिंग नाही घेऊ शकत. जेव्हा तुमच्या पोटात असं चांगलं जेवण जाईल, तृप्त फील कराल, हा मग मला माझ्याशी बोला आता. तर ते असतं, तर आपलं डिसिजन मेकिंग हे ते सगळं हलतं. म्हणजे एक फूडमुळे आपली सगळी बायोकेमिस्ट्री, शरीरातली सगळी केमिस्ट्री, फिजिओलॉजी, जे पण असेल, सगळ्या लेवलला आपण पूर्ण न्यूरॉन्स, आपले म्हणजे ब्रेनची जी सिस्टीम आहे, हार्टची सिस्टीम आहे, ब्लड सर्क्युलेशन, सगळं सगळं डिस्टर्ब होतं जर आपण वेळेवर जेवलो नाही. म्हणजे जर 2-4 तास उपाशी राहिलो, तर तो फूड हा पार्ट आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे. आपण दोघं म्हणजे तिन्ही टाइम खातो, किंवा मिनिमम 2 टाइम तर सगळेच खातात, मध्ये चहा पाणी पितात. बाकी जगात काही हो, म्हणजे कितीही टेन्शन असो, सॅड असो, पूर्ण कर्जबाजारी हो, घरात कोणाची डेथ हो, पण बिना जेवणाचं कोणी राहिलंय असं तर कधीच नाही होत. आणि हे जग सगळं चाललंय कशासाठी? फूडसाठीच. आपल्याला 3 टाइम जेवण मिळावं म्हणून आपण एवढं सगळं धडपड चालली आहे ना आपली. तर टू फील even more gratitude for food, take a moment and think about all the people who contributed to you having food to eat. तर तुम्हाला धन्यवाद, कृतज्ञता जी म्हणायची आहे लोकांना, तर ती कशी म्हणायची आहे? ज्यांनी ते फूड आणायला, उगवायला मदत केली आहे, त्यांना पण आपल्याला थँक्यू म्हणणार. तर फॉर यू टू ईट फ्रेश फ्रूट अँड इवन व्हेजिटेबल, द growers had to plant and nurture the fruit and vegetables with continuous watering, protecting them over many months until they were ready for harvesting. तर ज्यांनी फूड ग्रो केलं, त्यांनी त्याच्यासाठी खूप मंथली कष्ट घेतले. त्यांनी वेळेवर जे वातावरण होतं, ढग वगैरे, पाणी बघून, हवामान बघून ते बीज टाकलं, त्याला पाणी टाकलं, खत टाकलं, त्यांनी एकदम फ्रेश ते उगवून आपल्यापर्यंत आणलं. आपण घरी समजा कुंडीत कोथिंबीर लावली किंवा कोणती मेथी वगैरे भाजी लावली जवळ अंगणात आपल्या, आणि ती उपटून आपण आणली आणि 4-5 तास अशीच ओपन ठेवून दिली,
तरी ती एकदम अशी खराब होऊन जाते, म्हणजे अशी सुकलेली ड्राय वगैरे होते, तिचं असं हिरवे पण चाललं जातं. तर आपण घरातली भाजी एवढी फ्रेश प्रोटेक्ट करू शकत नाही. त्यांनी ती कुठून शेतातून येऊन कोणत्या सिटीमध्ये येते ती भाजी आणि कुठे ती आपल्याला फ्रेश मिळते, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण आपल्याला काय वाटतं, मी तर पैसे दिले 10 रुपये जोडीचे, मला तर फ्रेश भाजीपाला भेटलाच पाहिजे. अरे तुम्ही पैसे दिले, पण त्या शेतकरीने तिथे मेहनत केली आहे तेवढी. 4 महिने मेहनत करून ती भाजी तुमच्या दारापर्यंत येऊन आणि तुम्ही फक्त 10 रुपये दिले. खरं तर आपल्याला 10 रुपये त्या भाजीचं देणं म्हणजे खूपच कमी व्हॅल्यू आहे. कारण त्याचं रोज पाणी, वॉटरिंग, ते सगळे 4 महिने वाट बघणं, कधी हवामान खराब होतं, कधी काय, त्या सगळ्या कीटकनाशकांनी त्यांनी ते वाचवलेलं आहे ते झाड. तेव्हा ते आपल्यापर्यंत आलं. निसर्गाने ती सगळी योजना केली आणि आपल्यापर्यंत आलेलं आहे. खरं त्याची व्हॅल्यू 10 रुपये नाहीये. ती प्राइसलेस आहे एकदम. आणि आपल्याला काय वाटतं, पैसे दिले तर सगळं मिळालं पाहिजे. अरे पण आपण कसं शहरात आलो कमवायला? जर सगळे शेतकरी कमवायला शहरात येऊन गेले आणि कोणी शेतीच नाही केली तर आपण पैसे देऊन काय पैसे खाणार आहे? पैसे देऊन नाही खाऊ शकत आपण. ते उगवतात म्हणून आपण पैसे देऊ शकतो आणि खाऊ शकतो आणि ते आपल्याला पैशाच्या एक्सचेंजने भेटतंय. त्यामुळे आपण पैसे दिले म्हणून भेटलं असं नाहीये. तर आपण जास्त, त्याच्यापेक्षा जास्त कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. देन देअर आर द पिकर्स. अजून तो शेतकरी तर आहेच, पण पिकर्स, पॅकर्स अँड द डिस्ट्रीब्युटर्स अँड द ट्रान्सपोर्टेशन पीपल who drive enormous distances day and night, all of them working together in perfect harmony to ensure that every fruit and vegetable is delivered fresh to you and is available year round. म्हणजे ते पिकर जे तोडणारे, ते पॅक करणारे, ते पॅकिंग करून, ते डिस्ट्रीब्यूट करून आणि प्लस तो भाजीपाला सगळं ट्रान्सपोर्टेशनचे पीपल ते फ्रेश ठेवतात. काही गोष्टींना फ्रीजिंग करावं लागतं, काही गोष्टी ताज्या ठेवण्यासाठी, किंवा काही नॉन-व्हेज, व्हेज असतील त्यांना. तर ते सगळं आणण्यासाठी वेगवेगळ्या सिस्टममधनं ते येतं, वेगवेगळ्या गाड्यांमधनं येतं, वेगवेगळ्या पॅकिंगमधून येतं, सॉर्टिंग होतं. एवढ्या डिस्टन्स डे अँड नाईट करून ते आपल्यापर्यंत पोहोचतं आणि ते सगळं इतकं सुंदर रीतीने होतं, ते सायकल, की परफेक्ट हार्मनीमध्ये. आणि ते प्रत्येक फ्रूट, व्हेजिटेबल तसं येतं. आता सफरचंद पिकतं काश्मीरला, तरी आपल्याकडे ते विदाऊट स्क्रॅच, एक त्याला तडा न जाता, एकदम छान न कापल्या जाता, न चीर पडता, एकदम व्यवस्थित फ्रेश सफरचंद आपला चांगला ताजा माल जर आपल्याकडे येत असेल. आणि आपले द्राक्ष, नाशिकचे द्राक्ष, आता सम्यक नेदरलँडला माझा दीर असतो, तिथे पण म्हणजे परदेशात कुठे पण, US, युरोप, सगळीकडे ते द्राक्ष दिंडोरी होऊन जातात. तर ते फ्रीजिंग करत असतील ना त्याचं, तिथेपर्यंत परदेशात जाओस्तोवर त्यांना एक डाग नाही पडत, ना स्क्रॅच येत, ना काय. तर हे लोक नुसती पैशाची व्हॅल्यू नाही, या सगळ्यांच्या एफर्टची व्हॅल्यू आहे, की तो माल ताजा ठेवून ते तिथपर्यंत फ्रेश पोहोचवतात त्यांच्या दारापर्यंत, दिवस रात्र सगळे मेहनत करून. तर थिंक अबाउट meat growers, fishermen, dairy farmers, coffee and tea growers, and all the packaged food companies who work tirelessly to produce the food we eat. The world's food production is breathtaking orchestration that takes place every day, and it's unfathomable that it all works when you think about the number of people involved in maintaining the world's food and drink supplies to stores, restaurants, supermarkets, cafes, airplanes, schools. म्हणजे आपण हे जे नॉनव्हेज पण खातात, त्यांनी ते त्याच्याबद्दल ते सगळं वाढवतात, कोंबडी वाढवतात, ते मीठ वाढवतात. फिशरमॅन आहे जो मासेमारी करून फिश आणतो, डेअरी प्रॉडक्ट आहेत, कॉफी उगवल्या जाते, कुठे उगवल्या जाते, केरळला, आसामला. टी उगवला जातो, चहाचे मळे तिकडे आहेत आणि ते व्यवस्थित पॅक करून ते फ्रूट आणि आपल्याकडे न अथक परिश्रमांनी ते आपल्याला आणून देतं. जसं ऑर्केस्ट्रा असतो ना, म्युझिकचा ऑर्केस्ट्रा कसं असं परफेक्ट हार्मोनीमध्ये वाजवतो. तो एकाने पियानो वाजवल्यावर, एकाने ड्रम वाजवल्यावर, एकाने हार्मोनियम, एकाने गिटार, ते जसं परफेक्ट प्ले होतं ना तो साउंड, म्युझिक, तसं ते एकदम सगळे परफेक्ट चालीमध्ये, परफेक्ट वेळेवर ते पोहोचवतात. त्याच्यामुळे ते फ्रेश फ्रूट येतं. जर एक पण कुठली तरी लिंक मिसिंग झाली तर आपल्याला तो सडका माल आपल्या घरी येईल, मग आपण किती पैसे दिले तरी. तर या लोकांच्या अनफॅथमेबल एफर्ट्स आहे, त्यामागे वर्क आहे, की ते रेस्टॉरंटला सगळीकडे ते कॅफेस, एअरप्लेन्स, म्हणजे एअरप्लेनवर एवढ्या उंचीवर फूड जातं, पॅकेज फूड. कॅफे, सुपर मार्केट, रेस्टॉरंट, स्कूल, हॉस्पिटल, सगळीकडे पूर्ण प्लॅनेटवर, अर्थवर जे पण घर आहे, किती बर्फात असो या अंटार्क्टिकावर असो, सगळीकडे जर फूड जातंय, तर ते फूडचा आपण जास्त कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. फूड इज अ गिफ्ट.
It's a gift of nature because there would be nothing for any of us to eat if nature didn't supply us with the soil, nutrient and water to grow food. तर फूड हे गिफ्ट आहे आपल्याला. ते गिफ्ट कोणाचं आहे? नेचरचं गिफ्ट आहे. कारण आपली अर्थ आहे ना, आपण काय म्हणतो धरणी माता, अर्थ ही माता आहे, पृथ्वी आपली माता आहे. तर ती पृथ्वी आपलं सगळं जे नरिशमेंट आहे ना, जशी आई आपल्या बाळाला दुधातून देते जेवढं नरिशमेंट आहे ती तिच्या शरीरातलं काढून देते, कॅल्शियम, आयर्न, विटॅमिन सगळं बाळाला पहिले जातं, मग उरलेलं आईला उरलं तर उरलं, नाही तर तिला विकनेस येऊ. तसं असतं. तर ते पृथ्वी पण तशीच आहे. पृथ्वीला काही उरेल नाही उरेल, पण ती त्या फूडमध्ये सगळे न्यूट्रिएंट्स टाकून देते. सॉइल, न्यूट्रिएंट्स, वॉटर त्या फूडला देऊन देते. ती स्वतः खाली होऊन जाते, रिकामी होऊन जाते आणि ते फूड आपल्याला ग्रो करून देते. तर आपण धरणी मातेचे पण किती सारे धन्यवाद मानले पाहिजे. आणि विदाऊट वॉटर देअर वुड बी नो फूड, व्हेजिटेशन, ॲनिमल्स ऑर ह्युमन लाईफ. आणि बिना पाण्याचं तर काहीच कोणीच राहू नाही शकत. एक वेळ फूडचा तरी उपवास होऊन जाईल 1-2 दिवस, पण बिना पाण्याचं तर एखादा दिवस ठीक आहे, 2-3 दिवस पण कोणी बिना पाण्याचं राहू नाही शकत. तर ते सगळं व्हेजिटेशन, फूड, ॲनिमल पण नाही राहू शकत, ह्युमन लाईफ पूर्ण सगळं पृथ्वीवरचं जीवन पाण्यावर आहे. म्हणून वी यूज वॉटर टू कुक अवर मील्स, ग्रो अवर फूड, maintain our gardens, supply our bathroom, sustain every vehicle that moves, supports our hospital, fuel, mining, and manufacturing industries, enable transportation, make our roads, make clothes, and every consumer product and appliances on the planet, make plastic, glass, metal, make life-saving medications, and build our homes and every other building and structure, and water keeps our bodies alive. वॉटर 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 ग्लोरियस वॉटर. तर ती काय सांगते, पाण्याशिवाय तर काही जीवनच नाहीये. ते सगळीकडे फूडमध्ये, गार्डनमध्ये, बाथरूममध्ये, आपल्याला आंघोळीला, प्रत्येक जी व्हेइकल मूव्ह होते तिच्यात पण पाणी टाकतो आपण. हॉस्पिटल्स, फ्युएल, मायनिंग, सगळ्या इंडस्ट्रीला प्लास्टिक, ग्लास, कोणती पण इंडस्ट्री आहे प्लॅनेटवर, एक पण अप्लायन्सेस बिना पाण्याचं नाही बनत. एक पण फॅक्टरी अशी नाही जिथे काहीच पाणीच लागत नाहीये. कोणती तरी बिल्डिंग बांधल्या गेली जिला पाणीच मारलेलं नाहीये. असं नाही, आपण जे राहतोय त्या बिल्डिंगला पण पाणी लागलंय आपल्याला. प्रत्येक गोष्टीला पाणी लागलंय. आपली बॉडी अलाइव्ह आहे त्याच्यामुळे. आणि हे पंचमहाभूतांनी जे आपण बनलोय म्हणतोय ना, तर पृथ्वी आपलं तत्व देते तेव्हा फूडमध्ये येतं ते. तिचे इन्ग्रेडियंट्स जे पण आहे, अम, अ, काय म्हणतात, आपले न्यूट्रियन्ट्स जे आहेत ते पृथ्वीमधनं येत आहे, सॉल्ट आणि सॉइल मधनं. आणि वॉटर मधनं पण आपल्याला न्यूट्रियन्ट्स येत आहे. म्हणजे 2 आपल्या तिथेच आहे आणि अग्नी आपल्या पोटात आहे. म्हणजे हे 3 पंचमहाभूतांमधले हे 3 आहे. श्वास 4था आहे. आणि आकाश तत्व म्हणजे रिकामी जागा. तर मध्ये म्हणजे आकाश तत्व पण आपल्या आहेत बोन्स मध्ये सगळीकडे. तर असं पंचतत्वांनी आपण बनलोय. तर त्या पंचतत्वांमध्ये फूडचा पार्ट मोठा आहे, फूड आणि वॉटर. तर त्याचं आपण धन्यवाद म्हटलं पाहिजे. तर इफ देअर इज अ मॅजिक ऑन दिस प्लॅनेट इट इज कंटेन्ड इन वॉटर. जर मॅजिक कुठे असेल तर ती पाण्यात आहे. त्या दिवशी मी जो एक्सपेरिमेंट पाठवला होता ग्रुपवर, तो कोणी कोणी बघितला? तो मसारू इमोटो, त्या शास्त्रज्ञांनी जे करून ठेवलाय एक्सपेरिमेंट, तो कोणी बघितला त्याचा व्हिडिओ? मी सांगितलं होतं ना, काचेमध्ये 2 ग्लास घेतले काचेचे, त्याच्यात दोघांमध्ये पाणी आहे आणि एकाला वाईट बोलून तो ग्लास ठेवला आणि एकाला चांगलं बोलून ठेवला, प्रेमाचे शब्द, आणि एकाला वाईट शब्द बोलून. दोन्ही ग्लास आपण फ्रीजरमध्ये ठेवले. दोघांचा बर्फ बनवला. तर दोघांचं क्रिस्टल स्ट्रक्चर जे होईल, जो बर्फ बनेल त्या पाण्याचा, त्याच्यामध्ये खूप फरक असेल त्या स्ट्रक्चरमध्ये, मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर. तर तो पूर्ण खराब स्ट्रक्चर बनतो आणि हे छान. तर पाणी ही मोठी मॅजिक आहे. पाण्याला वॉटर मेमरी असते. आपण गंगाजल का आणतो? सगळ्या धर्मांमध्ये पाण्याचं महत्व आहे. जसं मुस्लिम मध्ये ते झमझमचं वॉटर आणतात, ख्रिश्चन मध्ये पण आहे ना ते पाण्याला काहीतरी ते जे हे असतात, फादर असतात, ते बोलतात आणि ते पण ते पाणी देतात प्यायला. आणि हिंदूंमध्ये आपल्या ते वॉटर असतं गंगाजल, जे मरताना आपण म्हणतो की पाणी दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? मग त्याचं इम्पॉर्टन्स आहे ना. पाण्याला सगळ्यात जास्त चांगली मेमरी असते. आपण जे बोलू ते पाणी ग्रहण करतं. त्यामुळे आपण पूर्वीचे लोक जे जेवणाच्या आधी पाणी फिरवायचे, अर्घ्य फिरवायचे, सूर्याला अर्घ्य द्यायचे, तर त्या पाण्याला काहीतरी एनर्जी आहे ना, त्याच्यावर मंत्रोच्चार होतात. परत शीख धर्मामध्ये अमृतसरला जे टेम्पल आहे, गोल्डन टेम्पल, त्याच्या चहूबाजूनी पाणी आहे
आणि त्या पाण्यामध्ये ती कंटिन्यू गुरुवाणी तिथे चालू असते अमृतसरला. तिथे त्यांची जी गुरु ग्रंथ साहेब मधले जे त्यांच्या ओळी असतील काही, जसं आपण म्हणतो जे आपल्या ओव्या असतात तसं त्यांच्या पण आहेत, तर ती गुरु ग्रंथ वाणी त्यांची कंटिन्यू तिथे चालू असते, पाठ चालू असतो आणि ती पाण्यात त्या एनर्जी असते. तर ती एनर्जी तिथलं पण त्या पाणी खूप पवित्र मानतात. सगळ्या गंगा रिव्हर, आता आपली गोदावरीला नाशिकला ही सुरू झाली, गंगा आरती सुरू झाली आहे. तर सगळ्या सगळ्या धर्मांमध्ये, सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये पाण्याला एवढं महत्व काय? कारण पाण्याजवळ आपण जे बोलतो आणि ते बोलून जर आपण पाणी पिलं तर त्या पाण्याला ती एनर्जी असते. तर मंदिरात जाऊन आपण का पाण्याचं हे घेतो, पाणी पितो, ते प्रसादाचं पाणी असतं ते आपण घेतो आणि पितो. कारण ते तिथे मंत्रोच्चार झालेले असतात, आरती झालेली असते, तिथे लोक पवित्र भावनेने येतात. सगळ्यात पवित्र मंदिरात कोणी घाणेरड्या भावनेने नाही येत की आता मंदिरात मी खून करेल. म्हणजे येत असतील काही चोर रात्री चोरी करायला, पण ते पण सगळ्यांसमोर नाही करू शकत. जेव्हा अंधार असतो, काळीमा असते, निगेटिव्ह एनर्जी रात्री असते, तेव्हा ते येतात आणि चोरी करत असतील. पण दिवसा ढवळ्या चांगल्या वातावरणात पुजारी असताना सगळे देवाच्या पाया पडायला आणि शरण शरण जायला येत असतात. त्यामुळे सगळे सरेंडर मध्ये धन्यवाद म्हणायला, प्रेयर म्हणायला आणि सगळे काय म्हणतात, आपल्याला समर्पण करून आहे ना, देवाच्या सगळे खाली मानतात ना जे स्वतःला, तेच जाऊ शकतात. जे देवाच्या वर अहंकारामध्ये असतात ना, देवबिव काही नाही आणि मीच अहंकारी, मीच भारी, ते जात पण नाही देवाजवळ. त्यामुळे तिथली भावनेचं आहे ते आपण पंचामृत घेतो, ते पाणी घेतो, ती सगळी मंत्रोच्चाराची, पॉझिटिव्हिटीची, त्या शब्दांची ती मेमरी त्या पाण्यामध्ये असते, म्हणून आपण ते घेतो. गंगेचं पण पाणी मरताना का दिलं जातं? कारण ती पॉझिटिव्हिटी असते त्याच्यामध्ये. गंगेची आरती जी होते, गंगेच्या आजूबाजूला नेहमी पूर्ण गंगोत्री पासून तर ती एंड पर्यंत सगळेजण गंगेचे पाया पडतात, पॉझिटिव्हिटी देतात. ती पॉझिटिव्हिटी गंगेच्या पाण्यामध्ये आहे. मुस्लिमांची पण काही वॉटर असेल त्याच्यासाठी पण ते मक्का मदिना तिकडे जाऊन त्यांच्या अल्लाच्या गोष्टी म्हणत असतील. मला एक्झॅक्ट आयडिया नाही ते काय म्हणतात त्या ओव्या, इकरा त्यांच्या, त्या म्हणत असतील, तेव्हा त्यांचं पाणी ते पण होली वॉटर असतं. म्हणजे सगळ्या धर्मांचं पाणी हे पवित्रच आहे. कोणी त्या पाण्याला शिव्या देऊन मग ते पाणी पी असं नाही म्हणत. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं की बॉटलवर थँक्यू लिहून ठेवा आणि ते पाणी प्या. कारण तुम्ही त्या जेवढं त्या पाण्याला धन्यवादाची भावना द्याल, त्याच्या पूर्ण एक एक मॉलिक्यूल, एक एक स्ट्रक्चर H2O मध्ये ते साठेल आणि ते आपल्यात जाऊन मग आपली सेल तयार होणार आहे. आपण नुसतं अन्न नाही खाते, त्या अन्नापासून आपले डोळे तयार होत आहेत, स्किन तयार होते, आपलं पोट, बॉडी, आपलं रोज जी तुम्हाला म्हणते पेशी मरतायत आणि पेशी नवीन तयार होत आहेत, त्या कोणापासून होत आहेत? तर आपण अन्न खातोय म्हणून ना. आपण अन्नही नाही खाल्लं, पाणीही नाही खाल्लं, तर नवीन पेशी कशा तयार होतील? नाही होत. म्हणून आपण जे फूड खातो ते आपण बनतो. आपण ज्या भावनेने अन्न खातो ते आपण बनतो. मग तुम्ही काहीही खा, ते व्हेज नॉन व्हेजचा प्रकार वेगळा आहे, त्याच्या डिस्कशन मध्ये नाही जायचं. पण जे खातोय ते आपण म्हणतो 32 वेळा चावून खा आणि सुरुवातीला हात जोडून खा म्हणतो. ते त्याच्यासाठी की नम्रतेने त्याला भावना द्यायच्या आहे त्या फूडला, की हा शरीरात जाऊन माझ्या पॉझिटिव्ह इफेक्ट होईल आणि मग मी ते जेवेल. आपण आजकाल काय करतोय की टीव्ही बघत, त्या सिरियल, भांडणांच्या सिरियल बघत, पिक्चर बघत, काहीतरी बघत ते खातोय. तिथे खून, मारामारी, रेप काही चालले असतील गोष्टी, ते बघत आपण तो सीन अशी मज्जा बघत, मूवीच्या तिथे जाऊन थिएटरमध्ये पॉपकॉर्न आणि ते पिझ्झा बर्गर तिथे जाऊन समोर खात असतो, आपण त्या मोठ्या स्क्रीनच्या बरोबर खात असतो. तर आपण त्या भावना ग्रहण करतो. आपल्या त्या भावना कंटिन्यू म्हणजे पेशीमध्ये होतात. म्हणजे आपण फक्त डोळ्यांनी बघतोय ना जेव्हा तो पिक्चर, ठीक आहे तो डोळ्यांपर्यंतच राहतो. पण आपण जेवताना टीव्ही पाहू नये, जेवताना बोलू नये ह्याच्यासाठी म्हणतात. कारण जेवताना ते तुम्ही ज्या भावना देऊन जेवणार आहे, त्या पाण्याला ज्या भावना देऊन जेवणार आहे, कारण जेवण शिजवताना पण पाणी लागलेलंच आहे. तर असं कच्चं अन्न तर आपण थोडंच खातो. कच्चं जरी असलं, काकडी कच्ची जरी खाल्ली तरी तिच्यात पाणी आहेच ना, ती पाण्याने वाढली. पाणी भाजीला दिलं, मेथीला, तेव्हा वाढली. तर मेथी कच्ची पण खाल्ली तरी तिच्यात वॉटरचा अंश आहेच. असं नाही का बिना वॉटरचं कोरडं काहीच भाजी उगवलेली नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यात पाणी आहे आणि पाण्याला मेमरी आहे. त्याच्यावर आपला एक्सपेरिमेंट तुम्हाला मी तो पाठवलाय, तो तुम्ही बघायचा तर परत बघा, गुगलवर सर्च करा की पाण्याला वाईट बोलल्यावर काय होतं आणि पाण्याला चांगलं बोलल्यावर काय होतं. आणि म्हणून आपण जे पंचामृत घेतो, जसं देवाकडे ना, तसंच घरचं पाणी प्यायचंय आणि तसंच जेवण पण करायचं की आपण प्रसाद खातोय. आपल्याला प्रसाद सत्यनारायणचा का छान लागतो? तोच शिरा आपण इतर वेळेस बनवतो तेव्हा एवढा टेस्टी नाही लागत जेवढा सत्यनारायणचा प्रसाद लागतो. कारण
मोस्टली 99% लोक तर चांगल्याच भावनेने बनवतील ना, का माझ्या घरी सत्यनारायण आहे आणि हा छान झाला पाहिजे, देवासाठी करते. त्या फिलिंगने बनवल्यामुळे त्याला वेगळी फिलिंग येते. ज्या दिवशी देवाचा स्वयंपाक असतो तो वेगळा असतो आणि आपण नॉर्मल डेली वेगळ्या फिलिंगने असतो स्वयंपाक. त्यामुळे त्या जेवणाला त्यांनी ज्यांनी ज्यांनी जसं बनवलं तसं बनवलं. पण माझ्या तोंडात जाताना, माझ्या हातात येताना मी एक एक घासाचा इतकं लक्षपूर्वक खाऊ, की मी यज्ञ ते म्हणतो ना आपण, तो श्लोक म्हणतो, जानी जे यज्ञ कर्म आपण म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवनो हे जानी जे यज्ञ कर्म. तर यज्ञ कर्म खरंच येते, कारण आपली एक एक पेशी जेवणाने बनते. एक एक पाण्याच्या ड्रॉपने आपली पेशी पेशी बनते. केसाच्या ह्याच्यापासून तर पायाच्या नखापर्यंत सगळं पेशी आपल्या त्या पाण्याने आणि त्या स्वयंपाकाने, त्या जेवणाने बनते. तर आपण ती तोंडात घेताना जर धन्यवाद, थँकफुलनेस, कृतज्ञता, इवन औषधाची गोळी पण घेताना जर ही गोळी जाऊन मला खूप बरं करते, मला लवकरात लवकर छान रिझल्ट देते, माझ्या सगळ्या पेशी तिथे जिथे लिव्हरला प्रॉब्लेम आहे, पोटात, हार्टमध्ये, डोक्यात कुठेही प्रॉब्लेम आहे, माझा तो जाऊन इतका पटकन सॉल्व्ह करते, मला एवढा रिलीफ वाटतोय, असं 2 मिनिटं त्या गोळीला आणि पाण्याला धरून जर तुम्ही ते बोललं आणि मग पिलं ना, तुमची बॉडी लिटरली हील व्हायला लागेल. तर म्हणून मी म्हटलं हा चॅप्टर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, की तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी अशी चेंज करायची आहे, तर तुम्ही विचारांनी किती पण करा आणि खाताना काही दुसराच चॅप्टर बघत खात आणि काही पण पिक्चर बघत खाल्लं तर ते काहीच होणार नाही. डिस्कोत जाऊन लोक खातायत, जातात घाई घाई कुठेतरी सबवेला बर्गर इकडे तिकडे खात, ते कोक पी, तिकडे नाचता, इकडे खाता, इकडे पार्टी होते, इकडे काय बोलतायत. त्याच्यामुळे त्या पिढी आहे ना, आपण जे म्हणतो जनरेशन अशी वेगळी होत चालली आहे. तर ह्या खाण्यापिण्यामुळे होत चालली जास्त तर. म्हणजे ते बाकीचे आपण म्हणतो त्याच्यावर खतावर हे टाकले, पेस्टिसाइड टाकले, हे ते टाकले. ते जरी टाकले असतील तरी आपल्या शब्दांमध्ये पॉवर आहे, की आपण ते चेंज करू शकतो. त्याच्यामुळे त्या पाण्याला आणि जेवणाला खूप महत्व द्या. आणि सगळीकडचं आता आपल्याला साईबाबाच्या तिथे गेलो आपण, तर तिथला पण प्रसाद आपण भंडारा खातो. दुसऱ्या कुठल्या पण देवीचा म्हणा भंडारा असतो बऱ्याच ठिकाणी काय काय. तर ते जेवण का चांगलं लागतं, कारण ते सगळे पॉझिटिव्ह भावनेने दिलेलं असतं. परत वारीला जाऊन लोकांना ते वारीच्या पंगतच्या पंगत लोक अन्नदान करतात. तर ते त्या भावनेने करतात. म्हणून आपण जेवढ्या चांगल्या भावना देऊ, तेवढं ते जेवण छान होणार आणि तेवढी आपली फ्रिक्वेन्सी लगेच अपग्रेड होणार आहे. आणि जिथे कोणी निगेटिव्ह बोलत असेल किंवा काही निगेटिव्ह बोलताना आपण पाणी पित असू, तर तिथे पाणी पण नका पिऊ आणि तिथे जेवू पण नका. तिथं उपाशी राहून घ्या. सांगा मला अर्जंट काहीतरी काम आलं, मी चाललो, किंवा त्याच्या समोर त्या माणसासमोर पाणी पण पिऊ नका. सांगा मला फोन आला, काही हो. पण त्या निगेटिव्हिटी मध्ये तुम्ही पाणीही नाही पिलं पाहिजे, ना जेवलं पाहिजे, ना जेवताना फोन, मोबाईल, लॅपटॉप, निगेटिव्हिटी, मूवीज हे बघत जेवण तर दिलंच नाही पाहिजे. लहान मुलांना तर अजूनच नाही. तर मग देर इज अ मॅजिक ऑन दिस प्लॅनेट, इट इज कंटेन्ड इन वॉटर. तर व्हेअर वुड वी बी विदाउट फूड अँड वॉटर? आपण कुठे असू जेवण आणि हे नसेल, पाणी नसेल तर वी सिम्पली वुडंट बी देअर. आपण तिथे नसूच. नन ऑफ अवर फॅमिली और फ्रेंड्स वुड बी हिअर आयदर. वी वुडंट हॅव दिस डे और एनी टुमॉरो. बट देअर वी बट हिअर वी आर ऑन दिस ब्युटिफुल प्लॅनेट टुगेदर, लिव्हिंग लाईफ विथ its challenges and aesthetics joy because of nature's gift of food and water. To say simple magic words, thank you, before you eat or drink anything is an act of recognition and gratitude for the miracle of food and water. आपण जेवणाशिवाय आपले फॅमिली, फ्रेंड्स वगैरे कोणीच नसेल. जेवणच आहे हे जे सगळ्यांना कनेक्ट करतं. सगळे आनंदाने जेव्हा एकत्र येतो तेव्हा काय करतो, आपण जेवतो. कोणालाही घरी बोलवल्यावर काय देतो, पाणी, जेवण, नाश्ता. त्यामुळे हे गिफ्ट आहे आपल्याला फूड आणि वॉटर, जे जॉय आहे त्याच्यामध्ये, जे आपण सगळेजण शेअर करतो. आपण काही पण सेलिब्रेशन करायला काय करतो, नुसतं नाचतोच का किंवा एकत्र भेटतो आणि खुश होतो? नाही, आपण ते जेवून सेलिब्रेट करतो. तर मग ते रेकग्निशन आणि ग्रॅटिट्यूड, रेकग्निशन आणि कृतज्ञता आहे त्याच्यात. तर मिरॅकल ऑफ फूड अँड वॉटर. तर ते फूड म्हणजे मिरॅकल आहे, वॉटर आणि फूड मिरॅकल आहेत आपल्या लाईफ मधले. आपण ते नसेल तर आपण कोणच नसू आणि हे ब्युटिफुल प्लॅनेट अर्थ पण नसेल. The incredible thing is that when you are grateful for food and water, it doesn't just affect your life, your gratitude also impacts the world's supply. If enough people felt gratitude or for food and water, it would actually help the people or help the people who are starving and in great need. आपण नुसतं
खायला आणि पाण्याला धन्यवाद दिलं, अन्नाला आणि पाण्याला, तर जे आपलं लाईफ तर छान होणारच आहे. आपण थँकफुल फील करू, आपली फ्रिक्वेन्सी चांगली होईल, आपण अपग्रेड होऊच, पण आपण त्या लोकांना पण भरभराटी होईल. कारण आपण काय देतोय, धन्यवाद देतोय अन्नाला आणि पाण्याला. ज्याला धन्यवाद देऊ ते वाढेल. मग ज्याला धन्यवाद देऊ ते वाढेल, म्हणजे ज्या लोकांना मिळत नाहीये त्यांना पण मिळायला लागेल ना मग. म्हणजे ही ओव्हरऑलच पूर्ण प्लॅनेट अर्थची फ्रिक्वेन्सी आहे होते. म्हणजे आपल्याला काय वाटतं की सगळं अन्न कमी आहे, पाणी कमी आहे, ह्याला नाही पुरणार, त्याला नाही पुरणार, असं काही नाहीये. पृथ्वीवर भरपूर अन्न आहे, भरपूर पाणी आहे. पूर्ण पृथ्वी भरून 75% पाणी आहे आणि 25% पृथ्वी आहे, तेवढं भरून उगवू शकते ती. तर आपल्याकडे भरपूर जागा आहे, त्यामुळे सगळ्यांना पुरेल. तर इफ इनफ पीपल फेल्ड ग्रॅटिट्यूड, जर जास्तीत जास्त लोकांनी कृतज्ञता म्हटली, जेवणाआधी आभार व्यक्त केले, श्लोक म्हटला, तर ज्या लोकांना खायला नाहीये त्यांना पण ते मिळेल. By the law of attraction and Newton's law of action and reaction, the action of mass gratitude must produce an equal mass reaction, which would change the circumstances of scarcity of food and water for everyone in the planet on the planet. आता मी काय म्हटलं की आपण सोबत जे ग्रॅटिट्यूड करतोय, सोबत जी मॅजिक बुक करतोय, त्या सगळ्यांची आपली एक 10 दिवसाची आता पॉझिटिव्हिटी वाढत चालली. आपण एक एक स्टेप बाय स्टेप, बेबी स्टेपने पुढे चाललोय. तसा सगळा मास ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, सगळ्यांनी एकत्र मिळून जर धन्यवाद म्हटले त्या अन्नासाठी, तर त्या सगळे लेवल व्हायब्रेशन हाय होऊन जातील ना पृथ्वीवरचे, की सगळे जेवताना थँकफुलनेस फील करताय. तर ज्याला धन्यवाद देऊ ते वाढेल आणि ज्याची कंप्लेंट करू ते कमी होईल. हा जो लॉ आहे, त्याच्यामुळे धन्यवाद अन्नाला दिला तर सगळीकडे फूडची जी कमतरता आहे, पाण्याची कमतरता आहे, ती निघून जाईल. तर त्यामुळे मास ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. मास ग्रॅटिट्यूड हे सगळे लोक प्रार्थना, आपण तुम्हाला कालच सांगितलं, सत्संग आपण का करतो, सगळे मिळून एकत्र भजन म्हणतो, एकत्र वारीला जातात, एकत्र नमाज पडतात हे लोक, मुस्लिम लोक, आणि संडेला सगळे ख्रिश्चन लोक एकत्र चर्चमध्ये जातात. तर सगळ्यांनी एकत्र करायचं महत्व काय? कारण एकत्र एनर्जी जेवढी मल्टिप्लाय होते ना स्ट्रॉंगली, माझी तुमची सगळ्यांची, तो एक इफेक्ट येतो ना, मोठा मोठा एक सर्कल क्रिएट करतो एनर्जीचा आपण. त्याच्यासाठी मास लोकांनी, जास्त लोकांनी हे थँकफुलनेस करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यातल्या त्यात पण फूड आणि वॉटरसाठी. कारण ज्या गरीब लोकांना, आफ्रिकन कंट्रीज आहे, इंडियन कंट्रीज आहे, ज्या गरीब कंट्रीज आहे, त्यांच्यामधली फूड, ही अन्नाची जी कमतरता आहे ती निघून जावं आणि आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये अबंडन्स येऊ म्हणून आपण आता जे सगळे सोबत ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतोय ना, ती चांगली होईल आणि सगळ्या तुमच्या फ्रिक्वेन्सी हाय पण येतील. हेच जर आपण एकटं ट्राय केलं, आपण वर्गात जेव्हा एकत्र शिकतो सगळेजण, 10वीला 12वीला पूर्ण शाळा कॉलेजमध्ये, तेव्हा जास्त समजतं. आणि हेच एकटं आपण, तो पुस्तक पण तेच आहे, सिलेबस पण तेच आहे, नोटबुक पण तीच आहे, पण एकटं अभ्यासाला बसल्यावर तेवढ्या कॉन्सन्ट्रेशननी नाही होत. पण तोच ग्रुप स्टडी करायला बसलो तर सगळेजण पटापट पटापट सॉल्व्ह करायला लागतात. तसं ग्रुपच्या एनर्जीचं खूप महत्व आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मंदिरांमध्ये जाऊन एकत्र आरती करतात, एकत्र प्रसाद करतात, सत्संग करतात, जे रेग्युलरली भेटतात, हे नमाज पडतात, सगळे ग्रुपमध्ये करतात. तसं ग्रुपचं महत्व आहे आणि म्हणून आपण मॅजिक बुक पण ग्रुपमध्ये करतोय. In addition, your gratitude for food and water keeps the magic continuing in your life, and it will waves its glorious golden thread through everything that is dear to you, everything that you love, and everything that you are dreaming of. तर हा फूड आणि वॉटरला जर थँक्यू आपण म्हटलं, तर ही मॅजिक आपल्या लाईफमध्ये लवकर येणार आहे. कारण ती पेशीपर्यंत जाईल ना, आपल्या सेलमध्ये. रोम रोम में ग्रॅटिट्यूड भर जाएगा, रोम रोम में. आपण पूर्ण बॉडीने, नुसतं डोक्याने नाही फील करणार, पायापासून असे आपल्या शहारे येतील की आपण इतका धन्यवाद देतोय. तर त्यामुळे हा ग्लो आपला, आपण जे मी म्हणते, जो धागा, गोल्डन थ्रेड ऑफ ग्रॅटिट्यूड जो आहे, तो एक एक धागा आपण आपल्या कपड्याला विणतोय. एक एक धागा विणत आपलं वस्त्र जे आहे ते चांगलं जास्त पुण्याचं तयार करतोय ना आपण, ग्रॅटिट्यूड, धन्यवाद, कृतज्ञतेचं. त्याच्यामधला तो ग्रॅटिट्यूडचा ग्लोरियस गोल्डन थ्रेड थ्रू एव्हरीथिंग दॅट इज डिअर टू यू. तर आपल्याला जे पण जवळचं आहे, जे पण आपली मनातली स्वप्न आहे, ते लवकर ड्रीम कम ट्रू करायचा जास्तीत जास्त सोपा उपाय म्हणजे जेवताना, खाताना, पिताना काही पण चॉकलेट खाओ, काही पण खाओ, मध्ये चमच्यावर काहीतरी श्रीखंड खाओ, कधी चहा प्या, काही पण छोटा ग्रीन टी प्या, काहीतरी चघळलं, बडीशोप खाल्ली, सगळं सगळं मध्ये गेलं, ते आपण थँक्यू म्हटलं. व्हेज खा, नॉन व्हेज खा, काही पण थँक्यू म्हणून खा. ते तुम्ही अमृत करून प्या.
म्हणजे त्याच्यात असा इफेक्ट टाका की ते तुमच्यामध्ये गेल्यावर ते तुम्हाला वाईट करूच शकत नाही, तुमच्यामध्ये चांगल्याच फिलिंग येतील असं. तर मग ते झालं. इन एन्शियंट टाइम्स पीपल बिलीव्ह दॅट, परत गेला पेज, ठेवतो आपण. In addition, in ancient times, people believed that when they blessed their food and water with gratitude, it purified whatever they were blessing. And when you look at the theories and discoveries that the quantum physics have made in recent times, such as the observer effect, the ancients may very well have been right. The observer effect in quantum physics refers to changes that the act of the observation makes on whatever is being observed. Im- uh, Imagine if focusing gratitude on your food and drinks changed their energy structure and purified them so that everything you consume that had the ultimate effect of well-being on your body. त्यांनी काय सांगितलं, आता क्वांटम फिजिक्स हे स्टडी करतंय, जे आपण जुन्या गोष्टी आहे ना, तर ते क्वांटम फिजिक्स आता नवीन एक ब्रांच आहे जी स्टडी करते. क्वांटम म्हणजे, क्वांटम लेवल म्हणजे कोणती लेवल, आपल्या सगळ्या शरीरामध्ये हे जे आहे काय म्हणतात, पेशी आहे, पेशीच्या मध्ये डीएनए असेल, किंवा आता हे लाकूड आहे, प्रत्येक गोष्टीत ऍटमचं बनलेलं आहे ना. आपण शाळेत शिकलो ऍटम, मॉलिक्यूल, प्रोटॉन, न्यूट्रॉन, आपण, आणि मध्ये न्यूक्लियस असतं, न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन फिरत असतात. तर सगळं मटेरियल इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन ह्याच बनलेलं आहे. तर न्यूक्लियस सगळ्याचं आहे. तर मग सगळं ऍटमचं बनलंय. तर सगळं सगळं ह्या जगात काही पण घ्या, हवा घ्या, हवेतले जे पण गॅसेस आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ते पण गॅसेस ऍटमचे बनले. इथे रिकामं काहीच नाहीये. आपल्याला वाटतं रिकामी जागा, इथून तिथून रिकामी जागा आहे, नाही, ती पूर्ण हवेने भरली आहे आणि सगळ्यांमध्ये ऍटम आहे, ऍटम भरलेत. आणि हवेमध्ये पण सगळ्या लहरी चालू आहेत, ध्वनी लहरी, वायफायच्या लहरी, रेडिओ लहरी. तुम्ही जिथे लॅपटॉप घेऊन बसाल तिथे वायफाय कनेक्ट होतं, म्हणजे काय, ते हवेत आहेच ना. फक्त तुम्ही तिथे बसले म्हणून ती कनेक्ट झालं, बट ते हवेत तुम्ही नसले काय, लॅपटॉप क्लोज केला काय, मोबाईलचं नेट ऑफ केलं काय, वायफाय तर लावलंय आपण घरात, तर ते आहेच. तसं येते त्या लहरी सगळीकडे, जशा टीव्हीच्या लहरी, टीव्ही आहेच आपला, तो चॅनल बदलला, रिमोटनी बदलला, चेंज केला, तर रिमोट आणि चॅनल मध्ये, त्या टीव्ही मध्ये जे कनेक्शन आहे ते कसं चेंज होतंय, त्या लहरींनी चेंज होतंय ना. त्यामुळे इथे कुठलीच जागा डोळ्याला काही दिसत नाही, म्हणजे खाली नाहीये. सगळ्या जागा, पृथ्वीवरची जेवढं आवरण आहे ओझोन पर्यंत, सगळ्या जागा भरलेल्या आहेत. सगळीकडे काहीतरी वेव्ह चालल्या आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, सॅटेलाइटच्या, आणि आपल्या विचारांच्या पण, आपल्या विचारांचे पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत. तर त्यामुळे क्वांटम फिजिक्समध्ये हे प्रूव्ह केलं गेलंय की जे अन्न आणि आपण पाणी खातो पितो, त्याला जर आपण ऑब्झर्व केलं, ऑब्झर्व करून त्याला ती फिलिंग दिली, तर आपल्या ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये आहे ना, ते तर त्याची लेवल चेंज होते. ऑब्झर्वर इफेक्टनी त्याचा जे इफेक्ट आहे तो चेंज होणार आहे आपला. ती थेअरी ते प्रूव्ह करतायत, आणि म्हणून ते चेंज झाल्यामुळे त्याच्या ऍटॉमिक लेवलला तो आपल्याला चांगला हे देणार आहे, इफेक्ट देणार आहे. म्हणजे हे थोडं टेक्निकल झालं, पण तुम्ही हे समजा की त्या अन्नाला आपण धन्यवाद म्हटलं, बघितलं आणि मग खाल्लं, त्याला फील केलं, तर ते जे तुम्हाला वाटतं ना की मी केमिकल भरतोय, पेस्टिसाइड जास्त झाले नाही, ते ते काही नाही. तुम्ही जर चांगल्या फिलिंगने खाल्लं तर ते चांगलं तुमच्या बॉडीला हेल्दी लागू होईल, तुम्हाला कोणती कमी होणार नाही, आणि तुम्हाला कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड आहे तुमच्या अंगात, पेशी पेशीत, रोमात भरून जाईल, एवढंच समजा. तर वन ऑफ द वेज टू एक्सपिरियन्स द मॅजिक ऑफ ग्रॅटिट्यूड इन्स्टंटली विथ फूड अँड ड्रिंक्स इज टू रिअली सेव्हर व्हॉट यू आर इटिंग और ड्रिंकिंग. तर मग लगेच मॅजिक एक्सपिरियन्स कशी करू शकतो आपण, जे पाणी पिताना आपण त्याला बघून धन्यवाद, पाण्याला म्हटलो, खाण्याला म्हटलो, मग पिलो, खाल्लं, तर लगेच तुमची फिलिंग चेंज होणार आहे. तर व्हेन यू सेव्हर युअर फूड और ड्रिंक्स, you are appreciating them or being grateful. As an experiment, next time you are in the middle of eating food or drinking any liquid, when you take a mouthful, concentrate on the taste of food in your mouth or the flavor of the liquid before you swallow it. तर आता ह्याच्या पुढे काय करायचं आपल्याला सांगितलंय तिने, काही पण खा, काही पण प्या, पिताना पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याच्याकडे द्या, तुम्हाला लगेच चवीमध्ये डिफरन्स जाणवेल. तिने ते सांगितलंय, म्हणजे ही मॅजिक तुम्ही चेक करू शकता. आता तुम्ही इमॅजिन करा की चिंच खाल्लीये, लगेच चिंचेचा फ्लेवर येईल. तुम्ही लोणचं खाल्लंय,
तुम्हाला आवडतं काय? गुलाबजाम आवडत असेल, गुलाबजाम खाल्लंय. कोणाला श्रीखंड, कोणाला पुरणपोळी. तर आपल्याला लगेच ते सेन्स फील होतात ना. ते तर तोंडात नाही पण आहे, तरी फील झालं. तर खाताना त्याला छान म्हटलं, तर तुम्हाला छान फील होणारच आहे. तसं आहे, तर आपलं माइंड आपल्या जिभेवर लगेच कंट्रोल म्हणजे हे करतो, वर्क करतो, इफेक्ट दाखवतो. तर तो ऑब्झर्वेशनचा इफेक्ट आहे. हेच तुम्ही बोलता बोलता तिकडे पाहा, तिकडे पाहत खाल्लं ना, तर तुम्हाला काही कळणार पण नाही किती टेस्टी जेवण केलं. पण तुम्ही टेस्ट नसलेलं पण जेवण लक्ष देऊन जेवले, तर ते तुम्हाला छान लागेल. So you will find that when you focus on the food or drink in your mouth and savor it, the flavors seem to explode. And when you don't focus, the flavors weaken dramatically. तर तिने काय सांगितलं, जेव्हा तुम्ही लक्ष देऊन जेवाल ना, एकदम लक्ष देऊन जेवाल, जेवताना ना बोलाल ना फोन, आज ते करून बघायचं कोणी जेवलं नसेल किंवा सकाळी. काहीच नाही, पूर्ण एक 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 तुमचा जो त्याच्यात जे जे टाकलंय ना त्याचा फ्लेवर फील करा. तर तुम्हाला असं वाटेल त्याचे फ्लेवर्स आहे ना असे एक्सप्लोड झाले, की काय काय फ्लेवर आहे. इतकं किती काय काय याच्यात शेंगदाण्याचं कूट आहे, तिखट आहे, हळद आहे, छान गोड आंबट केले आमटी किंवा मसाल्याची केली हे लगेच लागेल. आणि जर तुम्ही ते काहीच न बघता नुसतं कोंबत राहिले कुठेतरी काहीतरी डोक्यात विचार वेगळा आहे, तुम्हाला एक पण कितीही टेस्टी जेवण द्या त्याची चव नाही लागणार. जसं आपण दुःखात असतो तेव्हा बघा, आपल्याला कोणी किती भारी जेवायला दिलं तर त्या दुःखात आपण रडतोय, पूर्ण आपली फिलिंगच नाही जेवायची, पण आता कोणीतरी म्हटलं जेव रे बाबा, काय खूप वेळ झाला, रडू नको, जाऊ दे, आपण खूप डिप्रेस आहे, खूप सॅड आहे. तेव्हा आपल्याला कोणी सोन्याचा म्हणतो ना, कोणाचा सोन्याचा घास दिला तरी आपल्याला चांगलं लागत नाही. ते तसं आहे. आणि जेव्हा एकदम कडकडून भूक लागली आणि तुम्ही हॉस्टेलला राहताय, खूप दिवस झाले, महिने झाले आईच्या हातचं जेवले नाही, आणि घरी गेले आणि कधी मी आईच्या हातचं जेवतो, आणि तेव्हा तुम्हाला आईने एकदम छान साधी भाजी पोळी करून दिली, तरी तो तुम्हाला फ्लेवर लागेल. कारण का? तो फिलिंगचा फ्लेवर आहे, तर जेवणाचा फ्लेवर नाहीये. तो फिलिंगचा आहे. दुःखात तुम्हाला चांगलं जेवण पण चांगलं नाही लागणार. मग ते कोणी देव, आईने देव, कोणी देव. पण जेव्हा तुम्हाला भूक लागलीये खूप आणि आता तुम्हाला काहीही दिलं तर छान लागेल, तर तेव्हा छान लागतं. तर इट्स ऑल अबाउट फिलिंग्स. इट्स युअर एनर्जी ऑफ फोकस अँड ग्रॅटिट्यूड दॅट इन्स्टंटली एनहान्सेस द फ्लेवर. इट्स युअर एनर्जी, तर ती तुमची एनर्जी आहे. तिच्यामुळे फोकस दिला तर ग्रॅटिट्यूडने तुमची चव एनहान्स होते, फ्लेवर एनहान्स होतोय. चार्ज. Before you eat or drink anything today, whether you are about to eat a meal, a piece of fruit or a snack, or have a drink of anything, including water, take a moment to look at what you are about to eat or drink and eat your mind or out. Loud say the magic words thank you, and if you can just take one mouthful, really savoring it, it will not only increase your enjoyment, it will help you to feel far more gratitude. तर आता तुम्ही हे करून बघायचं आहे की जेव्हा आपण काही पण खाऊ पिऊ, काही फ्रूट स्नॅक जे पण घेताना, जस्ट असं पूर्ण तोंड भरल्यावर आपण म्हणायचं, तोंडात घास टाकल्यावर इट्स एन्जॉयमेंट नाही, थँक्यू म्हणून, तर ते फील करून खाल्लं तर तुम्हाला लगेच थँकफुलनेस, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता सगळं वाटेल. तर यू कॅन ऑल्सो ट्राय समथिंग टू डू विच हेल्प्स मी टू फील इवन मोर ग्रॅटिट्यूड व्हेन आय से द मॅजिक वर्ड्स. आय वेव माय फिंगर्स ओव्हर माय फूड और ड्रिंक as though I am sprinkling them with the magic dust, and I imagine that the magic dust instantly purifies everything it touches. तर जसं तुम्ही हे अजून एक ट्राय करू शकता की ते तिला जास्त हेल्पफुल होतं, तर ते ट्राय करू शकता. मॅजिक वर्ड्स असं म्हणू शकता, थँक्यू तर आहेच, पण असं थँक्यू म्हणताना जेवणाचं असं ताट आता वाढून घेतलंय तुम्ही आणि त्याच्यावर असं आपण असं मीठ टाकतो ना, तसं तसं असं जादूचं स्प्रिंकल करतोय आपण असं म्हटले, आणि थँक्यू 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 म्हटले, आणि त्या फूड बद्दल आभार व्यक्त केले की आज मला जेवण मिळालंय. असं मॅजिक डस्ट पडते, म्हणजे ते नाही का जादूच्या छडीवरून मॅजिक होते तसे ते दिसतात स्प्रिंकल. तसं जर इमॅजिन केलं तर तुम्हाला असं तुम्ही असं फील करा की ही स्प्रिंकल जे ज्याला पण टच करतंय ना, माझं अन्न पूर्ण प्युरिफाय होतंय, माझं पाणी पूर्ण प्युरिफाय होतंय, आणि तसं पाणी आणि अन्न मी पिणार आहे चांगल्या भावनेने. तर त्याच्यात तुम्हाला लगेच दिसेल फरक. तर डुईंग दिस हॅज हेल्प मी रिअली फील दॅट ग्रॅटिट्यूड इज द मॅजिक इन्ग्रेडियंट, and I want to add it everything I eat and drink. If you find it more effective, you can imagine that you have a shaker of magic dust in your hand, and you are shaking the magic dust out of the shaker all over your food before you eat it and eat into every drink.
जसं समजा की तुमच्या हातात आहे ना असं शेकर, म्हणजे आपण ते हलवतो ना, शेक करतो ह्याचं, कॉफी शेकर किंवा कोणतं पण ज्यूस साठी वापरतो. तर ते तुमच्या हातात आहे आणि त्याच्याने तुम्ही असं प्रत्येक गोष्ट जी पण खाल प्याल त्याच्यामध्ये तुम्ही मॅजिक इन्ग्रेडियंट टाकू शकतात. मॅजिक इन्ग्रेडियंट म्हणजे एक इन्ग्रेडियंट जसा मसाला असतो कोणता पण ना, मॅजिक मसाला काढलाय, मॅगीने काढलाय बघा तो मॅजिक मसाला, तसं आपल्या हातातच मॅजिक मसाला. असं समजा असं मी जेवताना असं असं केलं आणि फील केलं की माझं जेवण आता एकदम मॅग्निफिसंट झालंय, एकदम जादुई झालंय आणि ते मला लगेच चांगल्या फिलिंग मध्ये आणणार आहे. हे जर तुम्ही फील केलं तर त्याच्यासारखं टेस्टी आणि इफेक्टिव्ह आणि तुम्हाला हेल्दी करणारं जेवण नाही. If at any time during the day you forget to say the magic word thank you before you eat or drink anything, as soon as you remember, close your eyes, go back in your mind to the time when you forgot. Visualize yourself in your mind for a second or two before you ate or drank and say the magic words. तर आपण दिवसभरात समजा विसरलो पण आपण म्हणताना थँक यू जेवायच्या आधी, तर आपण म्हणूच शकतो ना नंतर पण. जेवण कुठे आपल्या इथंच आहे, पोटातच आहे, कुठे गेलं नाही पळून. त्यामुळे आपण तेव्हाही म्हणू शकतो. जर आपण एक वेळ विसरलो दुपारी तर रात्री म्हणू शकतो की जेवण आहे आपलं पोटावर हात ठेवून म्हणू शकतो की बाबा थँक्यू थँक्यू, तरी ते इफेक्ट देणार आहे आपल्याला. नंतर व्हिज्युअलाइज युअरसेल्फ इन युअर माइंड फॉर अ सेकंड और टू बिफोर यू एट और ड्रँक अँड से द मॅजिक वर्ड्स. आपण व्हिज्युअलाइज करायचं की जेव्हा आपण जेवलो ते, आणि मग आपण थँक्यू थँक्यू म्हणू शकतो. If you forget to be grateful for food and drinks multiple times in a day, then repeat this same practice tomorrow. You can't afford to miss a single day in building your gratitude. Your dreams depend on it. तर तुम्ही काल एक दिवस पूर्ण विसरले समजा ग्रॅटिट्यूड म्हणायचा, असं अन्नावर जे पण खाल्लं पिल्लं, तर दुसऱ्या दिवशी त्याचा करा ग्रॅटिट्यूड. पण आपण एक पण अपॉर्च्युनिटी मिस नाही केली पाहिजे. तिने काय सांगितलं, एक पण चान्स मिस करू नका. कारण आपल्या स्वप्नांजवळ जायचं आहे ना आपल्या. तर स्वप्नांच्या जवळ जायचा चान्स येतो, तर तोच मिस केला आपण तर आपलं काही म्हणजे फायदा नाही ना. मग एवढं ग्रॅटिट्यूड करतोय तर त्याचं मोमेंटम जे बिल्ड होणार आहे, तर बिल्डिंग युअर ग्रॅटिट्यूड आपण मिस, यू कांट अफोर्ड टू मिस अ सिंगल डे इन बिल्डिंग युअर ग्रॅटिट्यूड. युअर ड्रीम्स डिपेंड ऑन इट. आपले ड्रीम्स त्या ग्रॅटिट्यूडवर डिपेंड आहे. म्हणजे बाकी त्या अन्नाचं जाऊ द्या, पण तुम्हाला ड्रीम जवळ पोहोचायचं असेल तर लवकरात लवकर जेवणाचा धन्यवाद माना. तर being grateful for the simple things in life like food and water is one of the deepest expression of gratitude. And when you can feel that degree of gratitude, you will see the magic happen. कारण फूड म्हणजे आपण बाकीच्या गोष्टींना थँक्यू म्हणतोय, जसं फॅनला म्हटलो, लॅपटॉपला म्हटलो, पण हे बाहेर बाहेर राहून जाणार आहे ना ते थँक्यू. ते काही माझ्यामध्ये नाही चाललंय थँक्यू. पण जेव्हा फूड आणि वॉटरला जेव्हा म्हणून आपण, आणि ते आपण पंचतत्वानी बनलेलो पण आहे, म्हणजे आपली बॉडी त्याची बनलेली आहे आणि ते आपण मध्ये घेणार आहे. आणि आपली हाईट कशी वाढते, आपली हाईट वाढते, बोन वाढते, पेशी मल्टिप्लाय होतात, केस गळतात, परत नवीन येतात, स्किन जाते, हार्ट, सगळ्या पेशी रिप्लेस होत आहे कशावर, तर फूडवर. ते फूड डायरेक्ट आपल्या बॉडीचा पार्ट बनतंय ना, ते पाणी आपल्या रक्तात मिसळतंय, म्हणजे ते सगळं डायरेक्ट आपल्या आत घुसून जातंय प्रत्येक गोष्टीत, कणाकणामध्ये, आपल्या अणुरेणूमध्ये जातंय. तर ते तो धन्यवाद जास्त सगळ्यात महत्वाचा मॅजिक पोर्शन आणि सगळ्यात मोठी मॅजिक ह्याच्यात आहे. कारण बाकीचं जर आपण म्हटलं रस्त्याला, हवामानला आणि पाण्याला, बाहेरच्या पाण्याला, बाहेरच्या फॅनला, वायफायला, एसीला, सगळ्याला, तर ते जेवढं इफेक्टिव्ह नाही जेवढं फूड आणि वॉटर. कारण त्याच्यानी आपण बनतोय, आपल्यामध्ये ते जातंय, आपल्या ब्रेनला ते सांगतंय की बाबा तू ड्रीम जवळ चाललाय, तू थँकफुल राहा, तू ग्रॅटिट्यूड कर. आणि आपल्या पेशीमधनं आहे ना, ज्या जुन्या पेशी जातील ना आपल्या, मरतील, डेड होतील, ते सगळं किडनीमधनं आपल्या फ्लो होतं. जुनं जे आहे, आपली बॉडी दररोज फ्लो करत असते जुन्या पेशी, जुन्या जे पण नाही लागत, डेब्रिस, कचरा सगळं आपल्या सिस्टीम मधनं जात असतो, जे निकामी झालंय. तर ते जाताना आपली आधीची निगेटिव्हिटी जाईल आणि आपण एक महिना जो हा ग्रॅटिट्यूडचा प्रॅक्टिस करतोय ना, ते ह्या नवीन पेशींना आपली सवय होईल, नवीन डीएनए, नवीन पेशी यांना आपली सवय होईल की नाही बाबा हा कृतज्ञता करणारा माणूस आहे, हा पॉझिटिव्ह थिंकर माणूस आहे. तर त्याच्या पेशी नवीन नवीन रिस्पॉन्ड देतील. त्या जुन्या पेशी तुम्हाला जुन्या पॅटर्न मध्ये खेचतील. तर जेवढा तुम्हाला पक्का करायचा आहे ग्रॅटिट्यूड, त्यासाठी ही सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमच्या नव्या पेशींना नवी ओळख द्या. तुमचे नवीन सेल्फ तयार करताय तुम्ही. जुन्या पेशी तुमच्या किडनीतून, अंगातून, घामामधून, केस गळण्यामधून, कशामधनं, स्किन मधून, डेड स्किन मधनं, रोज आंघोळीमधनं, सगळ्या पेशी, सगळं चाललं जात आहे. ओल्ड सेल्फ तुमचा, असं समजा आंघोळ करताना की हा माझा ओल्ड सेल्फ धुतला गेला.
मी आता जी होते ती नवी कोरी छान फिरूनी नवीन जन्मे नमी जे आहे ना ते गाणं, ते तसा माझा हा पुनर्जन्म होतोय मॅजिक बुक करून आणि तो माझा जास्तीत जास्त खाण्यातून आणि पिण्यातून होतोय. मी स्वतःला चांगलंच खाऊ घालेल, चांगलं हॅपी राहील, हॅपी थॉट्स मध्ये जेवेल, मी दुःखात जेवणार नाही, काळजी चिंतेच्या वातावरणात जेवणार नाही. आणि म्हणून मे बी ते पण असेल की लोक 10व्या-13व्याला जेवत नाही, डेट जिथे झालेली असते तिथे महिनाभर 13वे दिवस जेवत नाही. कारण ते असतं की तिथे खूप म्हणजे त्या लोकांना दोष नाही देता येणार, पण तिथे दुःखाचं वातावरण असतं ना. मग आपण सगळेच बाहेरचे पण येऊन दुःख फील करतो. म्हणजे तिथे जेवून हेवी जे फील करतो ना आपण, ते त्याच्यामुळे असेल. नका जेवू असं नाही म्हणणार मी, बट त्याचा इफेक्ट असू शकतो मे बी. तर being grateful for the simple things in life like food or water is one of the deepest expression of gratitude आहे. तर आपण ह्या फूड आणि वॉटरसाठी जेवढ्या डिग्रीने ग्रॅटिट्यूड फील करू, तेवढ्या डिग्रीने आपल्याला चेंज दिसणार आहे, आपला न्यू सेल्फ आपल्यात आणायला. आता मॅजिक प्रॅक्टिस नंबर 8, द मॅजिक इन्ग्रेडियंट. तर काउंट युअर ब्लेसिंग. आता ह्या प्रॅक्टिस आहे ना, ह्या फूड आणि वॉटरच्या लिहून नाही करायच्या आपल्याला उद्या ज्या आहेत, त्या बोलून करायच्या. जेव्हा आपण खाऊ, जेव्हा आपण पिऊ, तेव्हा आपण फील करणार आहे. तर आपल्या ज्यांच्या पण मागच्या प्रॅक्टिसेस राहिल्या लिहून करायच्या, तर त्या उद्याच्या दिवसात तुम्ही करू शकताय. कारण उद्या लिहून नाही करायची नाही प्रॅक्टिस, आपल्याला बोलून करायची आहे. तर आपण मागच्या प्रॅक्टिसचा होमवर्क पूर्ण करूया. तर काउंट युअर ब्लेसिंग आहे, तर सकाळी 10 गोष्टींची आपण ब्लेसिंग करायचीच आहे. प्लस बिफोर यू ईट और ड्रिंक एनिथिंग टुडे, टेक अ मोमेंट टू लुक ॲट व्हॉट यू आर अबाउट टू ईट और ड्रिंक अँड इन युअर माइंड और आउट लाऊड से द मॅजिक वर्ड थँक यू. इफ यू वॉन्ट यू कॅन स्प्रिंकल युअर फूड और ड्रिंक विथ मॅजिक डस्ट. तर आता ते आपण म्हणजे काही पण पिताना, खाताना, बाहेर असू, घरात असू, ऑफिसला असू, कुठे पण असा, तर तुम्ही थँक्यू, थँक्यू, थँक्यू मोठ्याने म्हणायचंय. जमलं तर घरचेच असतील तर सगळ्यांना शिकवा. नसेल तर छोट्या छोट्या मनात म्हणा स्वतःच्याच आवाजात. आणि दुसरं आपण जसं ते पाणी फिरवायचो ना जेवणाला जेवतानाच्या आधी, त्याच्याऐवजी म्हणजे तसंही फिरवलं तर चालेल. ते आपण म्हणू की मॅजिक टाकतोय मी, मॅजिक जादूगार सारखं माझा मॅजिक इन्ग्रेडियंट टाकतोय मी, मॅजिक डस्ट टाकतोय की या जेवणाला मी पूर्ण मॅजिकली पॉझिटिव्ह केलंय. अशा पद्धतीने तुम्ही एकदा असं पटकन कोणाला दिसेल न दिसेल असं करू शकता आपल्यासाठी. तर आपण ते करूया आणि तसंच जेवण करूया. तर जस्ट बिफोर यू गो टू स्लीप टू नाईट, होल्ड युअर मॅजिक रॉक इन वन हँड अँड से द मॅजिक वर्ड थँक यू फॉर द बेस्ट थिंग दॅट हॅपन ड्युरिंग द डे. तर आपण हे मॅजिक रॉक तर रात्री करतोच आहे. 2 मिनिटं मी फक्त चार्जिंग लावते लॅपटॉपला आणि तुम्ही सगळे पाणी घेऊन रेडी राहा. आपण पाणी पिऊ सोबत, पाण्याचा एक्सपेरिमेंट करू. आज दुसरीकडे बसली. आणलं पाणी सगळ्यांनी. आपण सगळ्यांचे कॅमेरे ऑन करूया, सगळेजण ऑन करा. जसे पण असाल काही प्रॉब्लेम नाही, कोणी पण नॉर्मली जसे असाल घरात. व्हिडिओ ऑन करता आले तर. आणि सगळ्यांनी पाणी हातात घ्यायचंय आणि त्याला फील करायचंय. म्हणजे पहिले असंच नॉर्मली पाणी प्या बरं सगळ्यांनी, नॉर्मल असं सहज पाणी प्या पहिलं. आणि नंतर आपण आहे ना खूप थँकफुलनेस, ग्रॅटिट्यूडने पाणी पिऊया ते. आपण मी म्हणेल तेव्हा पाणी प्यायचं. पहिले सगळ्यांनी हातात धरा, तोंडात एक घोट घ्या आणि तसाच ठेवा. तोंडात घोट घ्या पाण्याचा. हा पी, सारा पी, घोट घे. आणि तसाच ठेवा पाण्यात आणि पाण्याला फील करा की खूप खूप धन्यवाद तुझे, माझ्यापर्यंत हे पाणी आलंय आणि खूप छान आहे, टेस्टी आहे आणि मी खूप आभार व्यक्त करते. माझं जे पाणी हे पिताना शरीरात ज्या पेशी पेशीला जाणार आहे, ते सगळं थँकफुलनेस, धन्यवाद, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेने भरून जाणार आहे माझं शरीर. आणि मी खूप धन्यवाद देते देवाला, पृथ्वीला, पाण्याला की मला हे जिवंत ठेवतंय त्याबद्दल. आणि हे पाणी पिऊन घ्या. आता कसं वाटलं? तर ते पाणी असं आपण छान प्यायचं आहे आणि आपण पाणी आणि
पाणी, हवा, पृथ्वी हे सगळे तत्व आहे ना तेच राहत आहेत. म्हणजे जे पूर्वीच्या काळीपासून आलेत, तर ते सगळे तत्व तसेच राहत आहेत. जसं काय म्हणतात नाही का, जे शिवाजी महाराजांनी पिलं असेल, जे बुद्धाने पिलं असेल, जे अशोकाने पिलं असेल, जे पहिले येशू ख्रिस्ताने पिलं असेल, तेच पाणी पृथ्वीवर आहे आणि तीच हवा आहे. तेच सगळे पंचतत्व आहे. कारण कुठे बाहेर नाही गेलेत ना ते सगळे. पृथ्वीवरच सगळे आहेत. तर आपण तीच हवा घेतोय. तेच हवा परत तीच काय म्हणतात नाही का, तीच पाण्याची वाफ होते, तेच पाणी ढगात जातं, तेच पाणी परत खाली पडतंय, तेच आपल्या नळांना येतंय. म्हणजे आपण पूर्वानुपूर्व, वर्षानुवर्ष जे आपल्या पूर्वजांनी पाणी पिलंय, तेच आपण पितोय. त्यामुळे ते फील करा, की पृथ्वीवरचं सगळे जुने तत्व, सगळ्या गोष्टी, पॉझिटिव्हिटी पण त्याच्यात आहे. तर आपण ते पाणी पितोय आणि थँकफुल राहा पाण्यासाठी. चलो. आणि आता सगळ्यांनी आज वही पेन घेऊन आले असाल सगळेजण. होप सो आपल्याला ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची. सगळे कॅमेरा ऑन करा जर वही पेन आणले, लिहायचंय सगळ्यांना तर. काही नाही, कसेही असले तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आपण सगळे बघूया की कोण कसं प्रॅक्टिस करतंय. तर कोणाला पहिले काही क्वेश्चन आहे की कसं लिहायचंय, काय काही समजलं नाहीये काय, त्याच्यावर आपण घेऊ आणि मग नंतर लिहूया काय कसं लिहायचं, कोणत्या चॅप्टरला डिफिकल्टी आहे, काही क्वेश्चन आहे का? आपण आता पहिली म्हणजे कोणत्या असाइनमेंट केल्या आता मला ते विचारायला लागेल. कोणत्याच नाही केल्या असं कोणी आहे की कोणी कोणत्या थोड्याफार केल्या आहेत? तू कोणती गेली सारा, तू सांग. कोणती गेली आहे? ऑन कर, मी अनम्यूट कर. द मॅजिक इन्ग्रेडियंट. आजचीच? आजची आणि कालची. कालची सांग मला. कालचा मी टॉपिक नाही लिहिला पण मग असाइनमेंट हा, कम्प्लीट. मग मला वाचून दाखव. टू बी पॉझिटिव्ह अँड हेल्पफुल. सेकंड, द ग्लॅड गेम पोलियाना मूवी. तू नोट्स काढल्या या ना? म्हणजे मी जे बोलते ते पॉइंट लिहिले ना तू? हो. ते नाही म्हणते मी. काय म्हणते की हे थँक्यू थँक्यू जे 10 वेळा लिहायचंय ते लिहिलं का तू दिवसभरात? ओके, तसं लिहिलंय. बरं, किरण मामा तुम्ही एक्झाम्पल सांग. मी हॉटेलमध्येच होतो तर उठल्या उठल्या पहिले थँक्यू एसी फॉर सच अ नाईस स्लीप, एसीचं केलं. त्यानंतर माझा कलिग होता, थँक्यू सचिन फॉर बुकिंग माय हॉटेल रूम. थँक्यू माझा HR होता फॉर मेंटरशिप प्रोग्राम. काल त्यांनी हे घेतलं होतं. तुम्ही उठले ना. हम्म. हम्म. तुमचं म्यूट झालं मामा. त्यांचं अडकतंय. आपण आत्ता आहे ना, आपण 3 प्रकारचे ग्रॅटिट्यूड घेणार आहेत. म्हणजे एक तर सगळ्यांचा कॉमन एक मनी असतो तो, आणि दुसरा असतो आई पप्पांचे ग्रॅटिट्यूड. म्हणजे तिघं होऊन जातील महत्वाचे जे आहेत. कारण बाकीचे तर तुमच्या स्वप्नानुसार प्रत्येकाच्या वेगवेगळं होणार आहे. ज्यांना पण दिवसभरात काय अनुभव येतील ते वेगळं वेगळं होऊ शकतं. त्यामुळे आपण जे 3 कॉमन सगळ्यांचे आहेत ते घेऊया. मग आपण पास्ट टेन्स मधलं मनीचं सांगितलं होतं ना, तर तसं तुम्ही लिहायला घ्या मनीचा ग्रॅटिट्यूड करायला. तो कोणाला हिंदी, इंग्लिश, मराठी जसं लिहायचंय, मी मराठीतच सांगते म्हणजे सोपं पडेल सगळ्यांना. तर तसं लिहायला घ्या. स्टार्ट करा सगळ्यांनी लिहायला. मनी टाकावरती पैसे. आपण फील करत करत सगळे लिहूया. करू स्टार्ट सांगायला, तुम्ही लिहा हळूहळू. थँक्यू माझ्या आयुष्यात जे पण पैसे मला आजपर्यंत मिळाले त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू जेव्हा मी लहान होती तेव्हा मला लहानपणी दूध दूध घ्यायला पण पैसे होते, दूध बिस्किट खायला पैसे होते, त्याबद्दल धन्यवाद.
थँक्यू की मी लहानपणी मला पैसे होते जेव्हा मी शाळेत शिशुवृंदात जाऊ शकली, बालवाडीत जाऊ शकली. त्याबद्दल धन्यवाद. मला तेव्हा बालवाडीचा पण युनिफॉर्म होता. तो पैशांनी घेता आला. मला टिफिन घेता आला. टिफिन विकत घेता आला. वॉटर बॉटल होती. मला वेळेवर डबा मिळाला. रोज जेवायला मिळालं. त्याबद्दल धन्यवाद. मला तेव्हा घालायला कपडे रोज आणि शूज होते. काही खेळणे होते लहानपणी खेळायला. त्या पैशांचा धन्यवाद. मला नंतर शाळेत मला जाता येता आलं. जाता येताना मला रिक्षेला पैसे लागले असतील किंवा सायकल घेतली असेल. त्या सायकल घ्यायला जे पैसे लागले त्याच्याबद्दल धन्यवाद. आई पप्पांनी कधी माझा बर्थडे केला असेल लहानपणी त्या बर्थडेच्या केकचा धन्यवाद. त्या केक घ्यायला पण पैसे लागले असतील ना, केकचा धन्यवाद. मला नवीन कपडे घेतले असतील त्याचा धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मला दिवाळीला कपडे घेतले त्याबद्दल धन्यवाद मम्मी पप्पांचा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू की मला प्रत्येक दिवाळीला फराळ मिळाला. फटाके नवीन घेण्यात आले. मी कुठे पण गेलो असेल कोणाच्या घरी किंवा कोणी पाहुणे माझ्याकडे आले, त्यांनी मला लहानपणी पैसे दिले त्याबद्दल धन्यवाद. ₹10, ₹5, ₹2 जे पण दिले असतील त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. लहानपणापासून आतापर्यंत मी जे पण साबण अंघोळीला वापरले त्याबद्दल धन्यवाद. छोट्या-छोट्या गोष्टी लिहायच्या. अशा मजेच्या गोष्टी लिहायच्या ज्याच्यात आपल्याला खरंच फिलिंग पण येईल. पण असं मेकॅनिकल मोठ्या-मोठ्या लिहिल्या ना गोष्टी, तर त्याच्यात आपल्याला एवढ्या फिलिंग नाही येत. हां, मग ते तर घेतलं, हे तर झालंच. आपल्याला टूथपेस्ट होती. रोज चहा सोबत बिस्किट असेल, दूध, चहा, दूध, बोर्नव्हिटा खात पीत असू, काहीतरी असू ते करत असू. त्याचे धन्यवाद. आपल्याला डोक्याला लावायला तेल होतं. त्याबद्दल धन्यवाद. आपण ज्यांच्याकडे मामाच्या गावी किंवा काकाच्या गावी सुट्टीमध्ये गेलो, त्यांनी आपल्याला जेव्हा जेवण दिलं तिन्ही टाईम, त्यांचे धन्यवाद. माझ्या सगळ्या लहानपणीच्या मित्र-मैत्रिणींचे धन्यवाद, ज्यांच्या टिफिनमध्ये मी त्यांचा खाऊ खाल्ला सोबत. कोणाच्या घरी आपल्याला घरचं एखादी गोष्ट फेव्हरेट आवडते कोणाच्या हातची, शेजारच्या काकूंची, फ्रेंडच्या आईच्या हातची. ते स्पेशली आपल्यासाठी करून कोणी आणत असेल तर त्याबद्दल धन्यवाद. आपले आत्या, काकू, मामी, आजी कोणाच्या तरी हातचं आपल्याला काहीतरी आवडतं. त्यांनी आपण गेलो म्हणून ते स्पेशली केलं त्याबद्दल धन्यवाद. लहानपणी आपले सगळे सोबतचे शेजारचे पापड लाटायचे एकत्र बसून सगळ्या बायका. त्याच्यामध्ये ते रसना प्यायला द्यायचे. त्याचा पण किती मजा यायची आपल्याला. रसना किंवा सरबत काही पण करून ते लाट्या खायला द्यायचे पापडाच्या. त्याचे धन्यवाद. असं आठवून आपल्याला ना अशी छान फिलिंग आणायची. मेकॅनिकल ग्रॅटिट्यूड नाही करायचा, ज्याच्याने आपल्याला आत्ता लगेच इन्स्टंट हॅपीनेस येऊ शकतो. ती फ्रिक्वेन्सी वर जाऊ शकते, अशाच मेमरी आठवायच्या. आपण काय करतो म्हणजे असं करतो काहीतरी घरातल्या 4 वस्तू पाहिल्या, हां, मी आहे ना सायकल घेतली, दप्तर घेतलं, बॅग घेतली याचा धन्यवाद. पण मग ते एकदम मेकॅनिकल होऊन जातं ते. असं एवढ्या फिलिंग नाही येत आपल्याला. तर ज्याच्याशी आपल्याला अटॅचमेंट आहेत ना,
ज्या नातेवाईकांशी, ज्या गोष्टींशी, वह्यांशी, पुस्तकं, चॉकलेट जे पण मिळालं असेल. दुकानदाराने कधी आपल्या ओळखीचा दुकानदार असेल म्हणून एखादं चॉकलेट आपल्याला एक्स्ट्रा दिलं असेल, त्यांचा धन्यवाद. कोणाकडे आपण गेलो त्यांचे आपण फेव्हरेट असू म्हणून त्यांनी आपल्याला स्पेशल काहीतरी खायला दिलं असेल. कोणी आईस्क्रीम, गोळा काहीतरी घेऊन दिलं असेल आपल्याला लहानपणी, त्याचा धन्यवाद. आपण कॉलेजला गेल्यावर छोट्या-छोट्या पार्टी करायचो. समोसा पार्टी, वडापाव पार्टी, कोणाच्या फ्रेंडच्या बर्थडेला, त्याचा धन्यवाद. आपण मूव्हीला गेलो असू कोणाच्या पैशानी, म्हणजे फ्रेंड्सच्या किंवा पप्पा-मम्मींच्या सोबतच्या, मामा-मामी, आजी-बाबा कोणासोबत, त्याचे धन्यवाद. लहानपणी आपण जत्रेला पण गेलो असू, त्या राहाट पाळण्यांमध्ये बसलो असू. जत्रेला खेळणे घेतले असतील, कालिकेच्या जत्रेत, गावातल्या जत्रेत ती गोडी शेव, जिलेबी किंवा भेळ खाल्ली असेल, त्याचे धन्यवाद. त्र्यंबकेश्वरचे असतात ते रेवड्या आवडतात त्या, किंवा वणीच्या गाड्यावरचा पेढा आवडतो, चांदवडचा पेढा, असे स्पेशल तिथून तिथून आपल्यासाठी कोणीतरी तो प्रसाद घेऊन येतं बघा. पंढरपूरला गेलो, कुठेतरी गेले ते, चारीधामला गेले ते, आपल्याला लक्षात ठेवून आपल्याला प्रसाद घेऊन येतात. घरापर्यंत तो प्रसाद आणतात. त्याचा धन्यवाद. ते इन जनरल म्हणजे ह्याच्यात मनी पण इन्क्लूड आहे आणि आपल्या म्हणजे काही फिलिंग्स तुम्हाला आणायच्या असतील तर एक्झाम्पल दिले, म्हणजे तुम्हाला चाइल्डहुडच्या मेमरीज ज्या मी सांगितल्या होत्या त्या, आणि ह्याच्यात मनी पण आहे ना, प्रत्येक गोष्टी मनीशी पण रिलेटेड आहे. काही पण विकत येत होतं ते आपल्याला मिळालं, त्याचा झाला. मग आता आपण कसले कसले म्हटलो, हेल्थशी रिलेटेड थोडे एक्झाम्पल घेऊ. की मी लहानपणी इतकी स्ट्रॉंग होती की किती वेळ पळू शकायची, त्याचा धन्यवाद. की किती वेळ आपण खेळू शकायचो, 4-4 तास पकडापकडी, कबड्डी, खो खो, विटी दांडू सगळं खेळायचो. तेवढी एनर्जी होती आपल्यात, त्याचा धन्यवाद. त्या एनर्जीचा धन्यवाद. हे लहान होतो तर कधी आपल्याला कळशीने पाणी आणावं लागलं कुठून, समजा पाणी नाही आलं तर पाणी आणू शकायचो आपण ते, तर त्याचा धन्यवाद. आपल्यात तेवढी एनर्जी होती. आपली शाळा लांब असेल तर आपण सायकलवर जायचो किंवा पायी जायचो, तेवढं पायी जाऊ शकायचो. तेवढी एनर्जी आपल्यात होती. त्या एनर्जीला, आपल्या हेल्थला धन्यवाद. आपल्या शाळेत असताना आपल्या ब्रेननी जेवढी पण आपल्याला हेल्प केली, सगळं मेमराईज करायला, सगळा अभ्यास लक्षात ठेवायला, तर आपल्या ब्रेनचा धन्यवाद. आपला ब्रेन अजूनपर्यंत सगळं लक्षात ठेवतो, जे पूर्वी झालं असेल किंवा जे शिकलोय आपण. आता MBA झालो, BSc, ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग जे पण झालं, 12वी 10वी, ते अजून लक्षात आहे. आपण 50-60 वर्षाचे जरी झालो तरी आपल्याला क ख ग वाचताच येतं, पाढे येतात, मॅथ्स येतं, सगळं येतं. तर आपल्या तेवढं ब्रेननी लक्षात ठेवलंय, तर त्या आपल्या ब्रेनचा धन्यवाद. आपल्या डोळ्यांचा धन्यवाद, की आपल्याला तेव्हापासून, लहानपणापासून, जसं जन्माला आलो आपण डोळे लुकलुकले पाहिले असेल तेव्हापासून तर आतापर्यंत आपले डोळे अथक परिश्रम करत चालू आहेत. डोळे चालू आहेत, हृदय चालू आहे, त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे पाय जसं मी चालायला लागलोय लहानपणापासून तेव्हापासून आतापर्यंत चालतोय, त्या पायांचा धन्यवाद. Yes. तर असं आपल्या दातांचा धन्यवाद. मला तुम्हाला बघून डेंटिस्ट आठवले. दाताचा सगळ्यात मोठा खर्च येतो. एकदम मोठा येतो. छोटा दात असला तरी मोठा खर्च येतो आणि खूप दुखतं. त्यामुळे आपल्या दातांचे धन्यवाद. माझ्या दातांमध्ये खूप प्रॉब्लेम्स होते. पण मी जेव्हापासून ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सुरू केली आहे ना, माझे दात खूप छान झालेत. एकदम म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. मला खूप दातात अडकायचं आणि खूप असं सेन्सिटिव्हिटी खूप होती. तर मी जास्तीत जास्त दाताचे ग्रॅटिट्यूड केलेत स्वतःसाठी. तर आता मला चांगलं वाटतंय, दातांचा खर्च कमी झाला माझा. नाही तर माझं
तिसरी चौथी पासून दातांना सिमेंट भरणं, दातांच्या कॅप बसवणं हे खूप आधीपासून मला होतं. त्यामुळे आता ते आहे, ते गेलंय. बरेच हेल्थचे इश्यू कमी झाले. तर आपल्याला जिथे जिथे धन्यवाद देता येईल दातांबद्दल, केसांबद्दल, मेमरी, हार्टचे, ब्लड सर्क्युलेशन, ब्रेन, ते सगळे धन्यवाद लिहून काढा. तुम्हाला जिथे जिथे वाटतंय की हा प्रॉब्लेम आहे तिथे लिहून काढा. माझं हार्ट जन्मापासून अजून चालू आहे, छान ब्लड सर्क्युलेशन करतंय, त्याबद्दल धन्यवाद. माझे बोट, हाताचे बोट आणि हात इतकं काम करतोय, लहानपणापासून लिहितोय, वस्तू उचलतोय, सगळ्या काम करतोय, त्याबद्दल धन्यवाद. आता आपण पैशाचे झाले, हेल्थचे झाले. आता रिलेशन कोणाचं ज्याच्याशी खराब असेल त्याचे पण आपण धन्यवाद करू शकतो. इथे मला एक एक्झाम्पल सांगायचं होतं. मला त्या दिवशी रिलेशनमध्ये आठवलं, पण वेळ खूप कमी पडत होता. ते एक सासू, सून आणि मुलगा तिघ जणच एकत्र राहत होते. सासरे वारले होते, त्यामुळे त्या सासूला असं मजबुरीने मुलामध्ये राहावं लागत होतं. नाही तर ते वेगळे राहत होते सासू सासरे, पण ते सासरे वारल्यामुळे त्या एकट्या नाही राहू शकत, म्हणून मुलामध्ये आल्या. पण त्यांचं सुनेचं आणि सासूचं अजिबातच पटत नव्हतं. म्हणजे इतकं पटत नव्हतं की त्या एकमेकांचं तोंडही पाहू शकत नव्हत्या. पण आता ते एकत्र राहणं होतं त्यांना, आणि म्हणजे ते घर मोठं होतं, त्यांना सेपरेट रूम होते, म्हणून आपल्या आपल्या रूममध्ये निघून जायचे. ते जास्त ते कॉन्टॅक्टच नाही करायचे. तो मुलगाच हँडल करायचा की आईशी बोलायचंय तर आणि बायकोशी बोलायचंय तर. मग ती ती जी सासू होती त्या ह्याच्यात होत्या प्रॅक्टिसमध्ये, मॅजिक बुकच्या. तर त्यांनी रिलेशनशिपचा जेव्हा चॅप्टर आला, तर त्यांनी त्या सुनेचा फोटो घेतला. आपण जे म्हणलं ना 3 फोटो घ्यायचे जे रिलेशनशिप चांगले नाहीये. तर ते सुनेचा फोटो, म्हणजे त्यांना फोटोकडेही पाहिलं जात नव्हतं. इतकी हेट्रेड, इतकी निगेटिव्हिटी भरली होती तिच्याबद्दल, की म्हणजे मी तिचा फोटो पण नाही पाहू शकत, अशा लेव्हलच्या त्या होत्या. पण तरी त्यांनी ती बसून आहे ना, त्यांनी ठरवलं की आता आपल्याला राहायचं तर एकाच घरात आहे. म्हणजे काही ऑप्शनच नाही ना, कुठे निघून जाणार. आणि असं जगू नाही शकत. इतक्या निगेटिव्हिटीमध्ये त्या वातावरणात दिवसभर कोण राहू शकेल. तर मग त्यांनी ठरवलं की मी स्टार्ट करेल, मी रिस्पॉन्सिबिलिटी घेईल, तिला काय वागायचं ते वागू दे, पण मी माझं मन स्वच्छ करेल. मग त्यांनी ते लिहायला घेतलं. तर पहिल्या दिवशी त्यांना एकही क्वालिटी तिची चांगली आठवेना, की सगळ्या शिव्याच आठवत होत्या. तर ठीक आहे, पहिल्या दिवशी त्या तिच्या फोटो समोर फक्त बसल्या, ऍटलीस्ट 2 मिनिटं पाहू शकल्या. म्हणजे असं स्टार्ट केलं. इतकी निगेटिव्हिटी होती की पाहू नव्हत्या शकत. मग ऍटलीस्ट त्यांनी पाहायला स्टार्ट केलं. मग थोडंसं लिहिता पण नव्हतं येत, मग थोडंसं तोंडी बोलायला सुरू केलं की काय चांगलं आहे, त्यांना आठवावं लागलं की हिच्यात काय चांगलं आहे. मग ती दिसायला चांगली आहे, ती राहते चांगली, मग तिचा सेन्स ऑफ प्रेझेंटेशन, म्हणजे असं प्रेझेंटेबल राहते, बोलते लोकांशी चांगली, म्हणजे माझ्याशी जरी नसेल बोलत पण लोकांशी बोलते चांगली, असं काहीतरी तिच्या अशा गोष्टी काढत 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 त्यांनी डेली प्रॅक्टिस सुरू केलं. पण ते रिलेशनशिप इतकं खतरनाक होतं की ते 2-4 दिवसाचं काम नव्हतं. त्यांनी महिना 2 महिना प्रॅक्टिस केली ती स्वतःहून. तर हळूहळू एक एक स्टेप ती सून एक शब्द बोलायला लागली पहिले, मग एक ह्याच्यानी, आणि ह्या पण ह्यांचा तिच्याकडे बघायचा दृष्टिकोन चेंज झाला ना. पहिले यांनी ऍक्सेप्ट केलं की मला प्रेम करायचंय, मला स्टार्ट करायचंय की रिलेशनशिप चांगलं झालं पाहिजे. त्यामुळे यांचं तिच्याकडे चांगल्या पद्धतीने त्या बघायला लागल्या की मी पॉझिटिव्हिटी कशी बघू तिची. कारण त्या हेट्रेडमध्ये होत्या, म्हणून त्या निगेटिव्हच बघायच्या. कधी कधी आपला समोरचा तसा वागत पण नसतो, कधी कधी त्याच तो काहीतरी करत असतो, त्याने हे उचलून तिकडे ठेवलं किंवा तो तसा गेला. पण त्या समोरच्याच्या मनात इतकं निगेटिव्हिटी असते की तो एव्हरी ऍक्शन त्याची निगेटिव्ह येतो. तर कधी कधी होतं असं की आपण आहे ना, म्हणजे माझं एकदा झालेलं होतं की आपण असं ती वस्तू ठेवलेली असते, पण समोरचा म्हणतो मला तर विचारलंच नाही तू खायला. अरे पण ती तिथेच ठेवलेली होती खायला. माझं काय म्हणणं नव्हतं, नका खाऊ असं पण नव्हतं म्हटलं. पण समोरच्याचा ऍटिट्यूड असा असतो, हिने मला विचारलं नाही, आणि माझ्या मनातही तसं नव्हतं, म्हणजे असं होऊन जातं. त्यामुळे तसं आपण निगेटिव्हली बघतो. मग त्यांनी त्या सुनेशी इतकं रिलेशन असं 1 शब्द 2 शब्द करत त्यांचं 2-1 महिन्यामध्ये रिलेशन असं झालं की ती मुलीसारखं त्यांना ट्रीट करायला लागली. कुठेही जायची तर ती विचारायची आणि त्या पण तिला ट्रीट करायला लागल्या. तर ते तिघं इतकं छान राहायला लागले, बॉन्डिंग त्यांचं, मुलगा, सून आणि त्या. की ती बोलली की मला एकच मुलगा होता, पण बरं झालं की मी सुनेला तसं पाहिलं तर मला दुसरी मुलगी मिळाली, मला मुलगी नव्हती. म्हणजे असे रिलेशन पण ट्रान्सफॉर्म होतात. तर जस्ट आपल्याला थोडंसं त्याला एफर्ट द्यावे लागतात. आपल्याला काय वाटतं, मी आजच ग्रॅटिट्यूड लिहिलं, आजच अशी मॅजिक व्हावी की ती समोरच्यानी लगेच बदलून जावं. पण तसं होत नाही. मग असे रिलेशनशिप म्हणा, हेल्थ म्हणा, आपण सगळं करू शकतो. तर आपण आई पप्पांचे लिहूया आता ग्रॅटिट्यूड. तर लहानपणी तर जन्म दिला म्हणून आईचे धन्यवाद, आपण ते म्हणतो स्टार्टिंगला, आईचे धन्यवाद की मला जन्म दिला. मी किती रडली असेल, मी किती त्रास दिला असेल, तरी तू रात्री उठून मला घेतलं असेल, त्याबद्दल धन्यवाद.
मला खायला प्यायला दिलं असेल, मला बोलता नसेल आलं, मला सांगता नसेल आलं, तरी तू मला समजून घेतलं, की मला नसेल बोलता येत तेव्हा शब्द नसतील माझ्याकडे, तरी तुला समजत होतं, की मला काय पाहिजे, काय नको ते तू पाहिलं. मी कधी-कधी म्हणजे प्रत्येकानेच आपण हे केलं असेल, सगळे पांघरुणं खराब करतो, उलट्या जुलाब होतात किंवा आजारी पडतो, सगळंच होतं किंवा रोजचं शिसू साफ करणं पण, त्या पण गोष्टी आपल्या आईने केल्या. त्याबद्दल धन्यवाद. तिला बरं पण नसेल तरी आपल्याला उठून वरण भात करून दिला असेल, काही जेवायला करून दिलं असेल, त्याबद्दल धन्यवाद. आणि पूर्वी तर सगळेच कामं म्हणजे आईच करायची. आपल्याकडे कामवाली तर आत्ता नव्हतीच. म्हणजे जवळ-जवळ आमचं लग्न होईस्तोवर किंवा लग्नापर्यंत कामवाली नव्हती. तर सगळे कामं, सगळे कपडे धुणं, आमचे भांडे धुणं सगळं आईने केलं. त्याबद्दल धन्यवाद. लहानपणीचे बाळोते असतील, नंतर कपडे असतील, शाळेचे युनिफॉर्म धुतले असतील, त्याबद्दल धन्यवाद. कधी आवडता खाऊ करायला करून दिला असेल आपल्याला, डब्याला काही स्पेशल करून दिलं असेल, त्याबद्दल धन्यवाद. आमच्या घरी असं होतं, माझ्या भावाच्या बर्थडेला उन्हाळा असायचा, तर आई आईस्क्रीम बनवायची तेव्हा घरी. तर आम्हाला त्याचं खूप विशेष होतं. त्या काळी घरी आईस्क्रीम बनवायचं म्हणजे असं भारी वाटायचं. तर त्याच्या बर्थडेला आम्हाला उन्हाळ्यात आईस्क्रीम घरी बनवल्या यायची. त्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्या बर्थडेला मग काहीतरी वेगळा मेनू, साऊथ इंडियन, ब्रेड रोल्स किंवा असं असायचं. त्याच्याबद्दल धन्यवाद. आई गुलाबजाम बनवायची छान, त्याच्याबद्दल धन्यवाद. तिने आम्हाला नेहमी अभ्यासाला प्रोत्साहन दिलं. मला मुलगी म्हणून तिने कधी स्वयंपाक कर, पाणी कर हे असं कधी सांगितलं नाही. मला नेहमी प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल धन्यवाद. पण वडिलांचे करूया आता, की वडिलांनी पण आपल्याला जन्म दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण लहान होतो तेव्हा म्हणजे त्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या. तर त्यांनी सगळ्या फॅमिलीच्या, आपल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या घेतल्या. त्यांना वेळ नसेल आपल्यासाठी, तेवढे कष्ट घेतले असतील. त्याबद्दल धन्यवाद. रोज ते ऑफिसला जात असतील, घरी येत असतील, ते जे कष्ट घेत असतील त्याबद्दल. तेव्हा पप्पा आम्हाला 2-2, 3-3 दिवस दिसायचे पण नाही. कधी-कधी ते सकाळी आम्ही शाळेत जायचो तेव्हा ते झोपलेले असायचे. आम्ही झोपून जायचो तेव्हा ते यायचे. म्हणजे दिवस रात्र जे कष्ट त्यांनी घेतले त्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या शाळेच्या फीज भरल्या त्याबद्दल धन्यवाद. नेहमी बाजारातून नेहमी फ्रेश फ्रुट्स आणि नेहमी फ्रेश भाजीपाला आणून द्यायचे. त्याबद्दल धन्यवाद. ज्या आवडीच्या वस्तू ज्या असतील, नवीन फ्रूट कोणतं पण बाजारात आलं ना तर ते पहिले घेऊन यायचे. त्यांना फ्रुट्स खायची खूप आवड होती आणि तीच आवड मला पण लागली. त्यामुळे त्यांनी नेहमी असे फ्रेश वेगवेगळ्या प्रकारचे कुठले त्यावेळेस नावं पण नसतील ऐकले, ते पहिलं फ्रूट आपल्या घरी आलेलं असायचं. त्याबद्दल धन्यवाद. त्यांना असं यात्रेला जायची खूप आवड होती. कालिकेची जत्रा असेल किंवा गावातली असेल, त्याच्यात आम्ही ते मोठे राट पाळणे असताना त्याच्यात सोबत बसायचो. तर मला आणि पप्पांना खूप आवडायचं दोघांना. तर आम्ही त्याच्यात इतकं ओरडायचो दोघं मिळून एन्जॉय करायचो. त्याबद्दल धन्यवाद. माझा आणि पप्पांचे खूप सारे गुण सेम आहेत. आईचे आणि भावाचे सेम आहेत. ते दोघं घाबरायचे, ते दोघं नाही यायचे. आणि मी आणि पप्पा आम्हाला दोघांना ऍडव्हेंचर खूप आवडतं. ऍडव्हेंचर गोष्टी ज्या असतात त्या आम्ही दोघं खूप करतो. तर अशा पद्धतीने सगळ्यांना समजलं असेल की पैशाचे, हेल्थचे आणि आई पप्पांचे आणि कोणत्या पण रिलेशनशिप आपल्या खराब असतील, त्यांचा फोटो घेऊन आपण त्यांचे धन्यवाद करू शकतो. आणि जास्तीत जास्त फिलिंग येण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आठवा, ज्या आपल्याला वाटतात क्षुल्लक आहे. त्याच्यामुळे आपल्याला तो ग्रॅटिट्यूडच्या, धन्यवाद, कृतज्ञतेच्या फिलिंग येतात. जसं आता आपण जत्रेत गेलो समजा, ते आठवलं, छोट्या छोट्या गोष्टी आठवल्या, कोणी प्रसाद दिला आहे तर शेजारच्यांनी आपल्याला लक्षात ठेवून खाऊ दिला. आता ह्या काकू बसल्या, आई रे काकू, त्यांच्या घरी आम्ही नेहमी जायचो. तर ते नेहमी आम्हाला खाऊ खाऊ द्यायचे, स्पेशल राहुल आणि मला भावाला. तर आम्हाला खूप आठवण येते त्यात. तुमचा पण धन्यवाद.
हं. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लहानपणापासून आपण सगळ्यांच्या आठवल्या तर आपोआप आपल्याला फिलिंग पण येतात आणि आपण कृतज्ञतेचा भाव येतो. असं मेकॅनिकल केलं ना तर सगळेजण म्हणतात फिलिंग नाही येते आणि नुसतं थँक यू लिहितोय. तर मग ते फिलिंग नाही येणार त्यामध्ये आणि आपली फ्रिक्वेन्सी हाय पण नाही होणार. त्यामुळे तो कृतज्ञतेचा भाव आणायला ना जेवढे जास्त रिलेशन्समध्ये, जिवंत माणसांमध्ये म्हणजे पैशाचे जरी ग्रॅटिट्यूड करायचे झाले तरी तो पैसा कोणी दिला, त्या माणसाशी रिलेटेड जर त्या फिलिंग घेतल्या ना तर आपली भावना लवकर शुद्ध होते आणि वरच्या लेवलला जाते. तर ती भावना येण्यासाठी ह्या गोष्टी आहेत सगळ्या. तर होप आपण झालं असेल लिहून. मेडिटेशन करूया. आवाज येतोय का? आवाज आला? सगळ्यांनी डोळे बंद करा. मोठा श्वास घ्या आणि श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. रोखून धरायचा आहे. दीर्घ श्वास सोडायचा आहे. बाहेर रोखून ठेवायचा आहे श्वास. परत श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. सोडा. सोडा श्वास. बाहेर रोखून करा. तीन, 4, आपली आपली जी लय असेल ती सगळ्यांनी हे फील करायचं की जेवताना, खाताना, पाणी पिताना, कोणता पण चहा पिताना, चॉकलेट खाताना, सगळं खाताना आपल्याला म्हणजे त्या पूर्ण पेशीमध्ये कृतज्ञतेची भावना मला या युनिव्हर्सने पाणी दिलंय, हवा दिली आहे, जेवण दिलंय त्याबद्दल धन्यवाद. ते जेवण माझ्या पेशीमध्ये येतंय, पाणी माझ्या पेशीमध्ये येतंय. ते सगळं मला स्वच्छ करतंय, सुंदर करतंय. चांगल्या भावना माझ्यामध्ये येतायत. माझं हृदयामधनं सगळ्या प्युअर फिलिंग्स बाहेर पडतायत. जॉय,
बाय, गुड नाईट. काही क्वेश्चन आहे का अजून? ग्रॅटिट्यूड कसं लिहायचा काय आज समजलं सगळ्यांना? गुड नाईट. आवाज नाही येते, काय म्हणताय? नाही, आवाज नाही येते. मी सांगितलं ना, अनम्यूट करा. आवाज नाही येते. हा, बोल. आज थांबवलं वाचलं नाही का हे नाही आपलं? झालं ना, तुम्ही लेट जॉईन झाल्या. मी तर ते